जगातला कोणताही विषय आयोगाने विचारला तर तुम्ही कमीत कमी, मी जास्तीत जास्तही नाही बोलत आहे, कमीत कमी 1200 शब्द त्याच्यावरती लिहू शकता कोणत्याही प्राप्त परिस्थितीमध्ये. तुम्हाला फक्त मला तुमचे 6 दिवस द्यायचे आणि तुम्हाला सराव करायचे. 150 ही मॅजिक फिगर क्रॉस करण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. लोक 1-2 अप्रोचेस शिकवतात. मी तुम्हाला प्रस्तावना लिहायची कशी याची 20 अप्रोचेस देणार आहे. आणि त्याच प्रस्तावनेच्या आधारे आणि नंतर आपल्याला मग मुख्य विवेचन अर्थात आपली बॉडी, अर्थात आपली संरचना कशी करायची याचेही 20 अप्रोचेस देणार आहे. इथेही जर तुम्ही थांबला नसाल तर त्याच्यानंतर वेगवेगळे आपले जे पॅराग्राफ्स असतात, परिच्छेद असतात, हे एकमेकांशी जोडायचे कसे याचेही मी तुम्हाला 20 अप्रोचेस, ज्याला आपण कनेक्टर्स म्हणतो, तेही देणार आहे. आणि तिथेही जर थांबलं नसेल, झालं नसेल, निबंधामध्ये तुम्हाला वाटत असेल की ही स्किल मला येत नाही, तर आपला जो समारोप निबंधाचा करायचा असतो त्याचेही तुम्हाला मी 20 अप्रोचेस देणार. इथे तुम्हाला जी उदाहरणं पाहिजे असतात, जे कोटेशन्स पाहिजे असतात, जे काही मी आत्ता मगाशी बोललो, की तुम्हाला हे असायला हवं, ते असायला हवं आणि ते स्टँडर्ड स्वरूपात असायला हवं, की थीम्सनुसार अरेंज केलेलं असायला हवं, ते इथं. परंतु तुमच्याकडे जीएसचं प्रेशर वेगळं, ऑप्शनलचं प्रेशर वेगळं आणि या सगळ्या गोंधळामध्ये लक्षात असू द्या, शुक्रवारचे जे 9 ते 12चा जो वेळ आहे, तो वेळ तुमचा अटेम्प्ट ठरवणार. एसेच्या बाबतीत आपली ही जी बॅच आहे, ही संपूर्ण बॅच तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. कबीरा कहे इस संसार में भाती भाती के. थोडक्यात संत कबीर आपल्याला सांगतात, की या समाजामध्ये, आपल्या आजूबाजूच्या या संसारामध्ये विभिन्न प्रकारचे लोक असतात. थोडक्यात व्यक्ती तशा वल्ली. परंतु मी समाजातल्या 2 घटकांविषयी, समाज क्रमांक 1 आणि समाज क्रमांक 2 विषयी बोलतोय. आणि कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये बोलतोय? तर यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सी मध्ये असणारा निबंध अर्थात एसेचा पेपर. तिथे शब्द मर्यादा किती दिलेली आहे? 1200 शब्दांमध्ये तुमचं उत्तर, एक विषय आणि त्या विषयावरती एक निबंध लिहा 1200 शब्दांमध्ये. समाज क्रमांक 1 असा असतो, की त्यांना मुळात दिलेला तो विषय, तो मूर्त आहे की अमूर्त? प्रश्न निर्माण झाला ना, त्याची उत्तर पुढे देऊयातच आपण. पण दिलेला जो विषय आहे, तो मूर्त अमूर्त विषय, त्याच्यावरती 12 शब्दही सुचत नाहीयेत आणि तुम्ही बोलताय 120 ही नाही, डायरेक्ट 1200 शब्द लिहा. तो एक झाला समाज. दुसरा समाज असा आहे, की त्यांचा अभ्यास इतका आहे, परंतु त्यांना मोजकं लिहायला जमत नाही, की हा विषय, या विषयाची व्याप्ती इतकी आहे, की मी 1200 नाही, मी 12,000 शब्द लिहीन. म्हणजे माझी मुळात प्रस्तावनाच 3-4 हजार शब्दांची होते आणि तुम्ही काय बोलताय? 1200 शब्दांमध्ये सगळा निबंध, संपूर्ण निबंध आटोपा. त्याच्यामुळे संत कबीर म्हणतात, की "कबीरा कहे इस संसार में भाती-भाती के लोग." तुमच्या लक्षात आलेलंच असेल, की तुमच्या आजूबाजूला या 2 वर्गाचे लोक असतात आणि कदाचित तुमच्यापैकी समोर मला जे ऐकत आहात, त्यातले खूप सारे लोक या एखाद्या वर्गाचा पार्ट असणारच. तुम्ही कदाचित समाज 1 असाल, नाहीतर कदाचित समाज 2 असाल. की 1200 शब्दांमध्ये लिहू कसं? नाहीतर फक्त 1200 मध्येच कसं लिहू? हा जो प्रश्न आहे, ही जी विवंचना आहे, की कसे तिथपर्यंत पोहोचू आणि त्याच्यातच कसं लिहू? या प्रश्नांसोबतच वेगवेगळे प्रश्न पडलेले असतात. निबंध कसा लिहायचा आहे? कोटेशन्स कुठून आणायचेत? इतके खूप सारे प्रश्न असणार आहेत. आणि त्याच्यामुळेच आपलं आजचं जे लेक्चर असणार आहे, आपलं आजचं जे सेशन असणार आहे, इथे आपण निबंध नेमका असतो काय? निबंधाच्या पेपरमध्ये आपल्याला करायचं काय असतं? आणि निबंध पेपर आपल्याला आयोगाने का दिलेला आहे? आणि हा पेपर, निबंध हा थोडक्यात हा एक विषय म्हणून आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे समजून घ्यावं लागेल. आणि आपण आपली जी बॅच रेकॉर्ड करत आहोत, त्या बॅचनुसार हा निबंध आणि ह्या निबंधाच्या बाबतीत जे काही शास्त्र आहे, जे काही कला आहे, ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची. थोडक्यामध्ये आपले हे सेशन्स थोडक्यात लेक्चर नसून जणू निबंधाची एखादी फॅक्टरी आहे. ज्या फॅक्टरीमधून शेवटी तुम्ही एक असं कला, एक असं अस्त्र आणि एक असं शास्त्र शिकणार आहात, की ज्याच्यामुळे तुमची रँक डिसाईड होणार आहे. तुमचं ध्येय आहे त्याच्या जवळ तुम्ही पोहोचणार आहोत. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका असतील. मी कोण आहे? मी का बोलत आहे? आणि आपण करणार कसे आहोत? तर जास्त वेळ न लावता आपण सुरुवात करणार आहोत. परंतु पुन्हा एकदा मी तुम्हाला खात्री करून देतो, की निबंधाच्या बाबतीत, थोडक्यात एसेच्या बाबतीत आपली ही जी बॅच आहे, ही संपूर्ण बॅच तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन राहील. कारण इथे तुमच्या प्रश्न क्रमांक क पासून प्रश्न क्रमांक ज्ञ पर्यंत
प्रत्येक गोष्टीपर्यंत आम्ही विचार केलेला आहे, आम्ही पोहोचलेलो आहोत, त्याच्यामध्ये आम्ही मार्ग काढलेला आहे आणि आम्ही या रणांगणामध्ये तुमचं योग्य सारथ्य करणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्वांचं या निबंधाच्या फॅक्टरीच्या या ओरिएंटेशनमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, आत्ता जस्ट तुम्ही आपल्या निबंधाच्या या फॅक्टरीचा एक इंट्रो पाहिला. तिथे पाहिलं असेल, विश्वाच्या उत्पत्तीपासून आपली उत्क्रांती कशी होत गेली आणि उत्क्रांती होत होत आपल्या वाट्याला ती कला आली, साहित्य आलं, युद्ध आलं. ते भयानक वास्तव आलं आणि त्याच्यामधूनही आपण शिकत गेलो, आपण लिहित गेलो, आपण बोलत गेलो, आपण सांगत गेलो, आपण साहित्य निर्माण करायला लागलो. आणि त्याच्यामुळेच निबंध हा तात्विकदृष्ट्या माझ्या खूप जवळचा विषय आहे. आणि तुमच्यासाठीही बघायला गेलं तर तो केवळ एक परीक्षेसाठी विषय नसून एक शास्त्र आहे आणि एक अशी कला आहे, की जी कला तुम्हाला कोणत्याही बंधनापासून मुक्त करायला लागते. थोडक्यामध्ये तुम्हाला ती निबंध बनवते, थोडक्यामध्ये ते तुम्हाला जगायला शिकवते, थोडक्यामध्ये ते तुम्हाला जगण्याचं तत्वज्ञान देते. एक गाजलेला जुना मराठी चित्रपट आहे. त्याच्यामध्ये एक डायलॉग असतो, की मारुती कांबळेचं करायचं का? तसंच आपल्याला एक प्रश्न पडलेला आहे, या निबंधाचं नेमकं करायचं काय? आता या निबंधाचं नेमकं काय करायचंय याच्यासाठी आपण बघूयात आजच्या सेशनमध्ये आपण कोणत्या गोष्टी करणार आहोत आणि कोणत्या गोष्टी आपल्या मुख्य अजेंड्यावरती. सुरुवातीला आपण पाहणार आहोत निबंधाचं नेमकं तत्वज्ञान आणि महत्व काय आहे. की हा निबंध हा विषय आलाय का? याची गरज काय? आणि हा नसता तर आयुष्य तुमचं किती सुकर झालं असतं, तुम्हाला मला ऐकायची गरज पडली असते का नाही? निबंधाचं आधी एक तत्वज्ञान जाणून घेऊया. त्याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट, आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत? UPSC आणि MPSCच्या दृष्टीने निबंधाचा एक कल आणि विश्लेषण करण्यासाठी. बरोबर आहे. एक ओरिएंटेशन हे सेशन आहे. थोडक्यात एक अभिमुक्त सत्र. आता याच्यामध्ये आपण तात्विकदृष्ट्या आणि साहित्यिकदृष्ट्या जो निबंध लिहिला जातो, त्याच्याकडे बघणार आहोत का? नाही. साहित्यिक निबंध वेगळे झाले आणि आपल्याला ध्येय लक्षात असायला हवं. अर्जुनाच्या पुढे तो माशाचा डोळा असायला हवा आणि तो आपल्या पुढे आहे, की आपल्याला काय करायचंय? आपल्याला या निबंधाच्या बॅचच्या मार्फत परीक्षेसाठी एक चांगला निबंध, चांगला नाही चांगल्याच्याही वरती जाऊन एक उत्तम आणि सुंदर निबंध, की जो आपल्याला मार्क्स मिळवून. तर त्याच्यासाठी परीक्षेचा कल आणि विश्लेषण महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत, की एकूण तयारी कशी करायची? ती तयारी कशी करायची आहे? त्याच्यानंतर मग एकूण निबंध आहे, त्या निबंधाचं नेमकं स्ट्रक्चर काय असतं? कारण हे केवळ एका कोर्सचं, एका क्लासचं, एखाद्या बॅचचं ओरिएंटेशन म्हणून समजू नका. जर तुम्ही हा बॅच, हे लेक्चर्स घेणारही नसताल, तुमचा इंटरेस्टही नसेल तर हरकत नाही. परंतु मुळात निबंध काय असतं हे तुम्हाला नक्कीच समजून जाईल. याच्यामध्ये आपण निबंधाच्या सर्व शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेमकं करायचंय काय अप्रोचही दिलेला आहे. थोडक्यामध्ये तुमच्यासाठी एक वन स्टॉप सोल्युशन हे सेशन राहणार. त्याच्यानंतर आपण की प्रभावी लेखन कला कशी असते, ती कशी करायची, परीक्षेच्या आधी नेमकं काय करायचंय आणि त्याच शंकांचं, गैरसमजांचं निरसन, की जे आपल्याला रॅन्डम प्रश्न पडलेले असतात, त्या प्रश्नांविषयी बोलूयात आणि शेवटी आपण मार्ग कसं काढणार आहोत हे बोलूया. तर आपल्याला आपलं जे हे अजेंडा आहे आजच्या सेशनचा, एकूण अशा 8 पैलूंच्या मार्फत आपण आजचं सेशन कंडक्ट करणार आहोत. सुरुवातीला खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, की हे निबंधाचं नेमकं पुराण आहे का? थोडक्यामध्ये हा जो एसे आहे, हा निबंध, थोडक्यात हा एसे काय? याचं कारण काय? तर याचं सगळ्यात मोठं कारण मला वाटतं माहिती आहे काय? या पेपरचं. तुम्हाला एकाच प्रश्नाचं मला प्रामाणिकपणे उत्तर द्या. आपल्या लेक्चर्सच्या सीरीजमध्ये आपण याच्याविषयी खूपदा बोललो, की तुम्ही एक प्रशासक म्हणून तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचा वापर करणार आहात? असं म्हणू नका कॅमेऱ्याचा, व्हिडिओचा, प्रसिद्धीचा नाही. एक प्रशासक म्हणून तुमचं काम आहे लोकांचे प्रश्न सोडवणं, देशासाठी, समाजासाठी नवीन धोरणं आणून नवी दिशा देणं. आता या नवीन धोरणांसाठी, नवदिशा देण्यासाठी, नवचैतन्य निर्माण करण्यासाठी
तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त वापरली जाणारी कोणती गोष्ट आहे, ती तुमच्या बुद्धीच्या जोरावरती ती आहे तुमची भाषा. इथे मी मराठीविषयी बोलत नाहीये. हिंदी, इंग्रजी, कन्नड, तेलुगू या भाषांच्या भेदांच्या पलीकडे जाऊन आपण विचार करूया. तुम्हाला संवाद साधायचा. तुम्ही लिहिलं जरी गेलं, तरी तुम्हाला ते भाषेच्या मार्फतच उतरवायचं. शब्द आलेच पाहिजेत. शब्द नाही, तर ती अक्षरं रेखाटली पाहिजेत. आणि संपूर्ण आयुष्यभर तुम्ही तेच काम करत आहात. त्याच्यासाठी कारण काय होतं, एक मेकॅनिकल प्रशासक तयार न होय, या हेतूच्या उद्देशाने. कारण तुमचं जे ज्ञान आहे, ते तर पाहिलेलं आहे. जीएसचा पसारा 2013 पासून इतका वाढलेला आहे. आपले जनरल स्टडीज, सामान्य अध्ययनाचे पेपर, यूपीएससीच्या दृष्टीने जर बघायला गेलो, की अशी गोष्टच नाहीये, की तुम्हाला नॉलेज अर्थात ज्ञान नाहीये. कोणीच हे क्लेम करू शकणार नाही. कारण इतक्या बाजू, इतके आयाम तुम्ही अभ्यासत आहात, की तुमच्याकडे ते ज्ञान आहे. एक प्रशासक असण्यासाठी तुम्ही चांगले माणूस बनलेले आहात. परंतु कोणतीही समस्या जर तुमच्या समोर ठेवली, तर तुम्ही त्या समस्येचं विश्लेषण करू शकता का? त्याच्या बाबतीत धोरणं तयार करू शकता का? त्या धोरणं तयार करत असताना एक संरचना पाळू शकता का? आणि संरचना पाळत पाळत असताना तुम्हाला एक स्वातंत्र्य आहे, परंतु स्वैराचारही नाहीये. म्हणजे थोडक्यात बंधही आहे आणि निबंधही नाहीये, याच्यामध्ये काहीतरी लिहायचं. म्हणजे तुम्हाला पूर्णपणे सोडलेलंही आहे, परंतु तुम्हाला पूर्णपणे सोडलेलंही नाहीये आणि याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला काहीतरी लिहायचंय. तुमच्याकडे मर्यादा आहेत का? आहेत. तुम्ही काहीही लिहू शकता का? नाही. तर या सगळ्या दृष्टिकोनातून मग आयोग विचार करतं आणि बोलतं, की हा पेपर असायला हवा. कारण आम्हाला कुशल प्रशासक हवेत, की जे लोकांमध्ये जातील. कारण तुम्हीच विचार करा, की कुठल्यातरी एखाद्या शहरामध्ये दंगल पेटलेली आहे आणि तिथे केवळ तुमचं एक भाषण, तुमची एखादी ऑर्डर एक एसपी म्हणून ज्यावेळेस जाईल, त्यावेळेस ती दंगल कुठेतरी शांत होणार आहे आणि हजारो लोकांचे जीव वाचणार आहेत. त्याच गोष्टीचा तुम्ही विचार करा, की कधी कुठेतरी तुम्ही यूएनमध्ये भारताला रिप्रेझेंट करत आहात आणि तिथे ज्यावेळेस तुम्ही तुमचं मत मांडताय, तुमचे जे शब्द आहेत, तुमची जी भाषा आहे, ती या देशाला, या देशातल्या प्रत्येक माणसाला, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, आम्ही भारताच्या लोकमधील आम्ही या संपूर्ण समाज घटकाला रिप्रेझेंट करत असतात, त्यांचं प्रतिनिधित्व करत असतात. त्याच्यासाठी भाषा आवश्यक असते. त्याच्यामुळे निबंधाला थोडक्यात लँग्वेजला तुम्ही नाकारू शकत नाही आणि त्याच्याच साठी हा संपूर्ण अट्टहास आहे. आणि नंतर तुम्ही पुढे-पुढे आपण ज्यावेळेस हा कल बघूया, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल, की अट्टहास हा एकूणच जे काही डेडिकेशन आहे आयोगाचं, ते का वाढत चाललेलं आहे या विषयाच्या बाबतीत आणि का महत्त्वाचा ठरणार आहे हा विषय. थोडक्यामध्ये काय झालेलं आहे, 1947 पर्यंत माननीय ब्रिटिश शासन होतं आपल्या देशावरती, बरोबर आहे. आपण स्वतंत्र झालो. तर स्वातंत्र्याच्या आधीच्या काळापर्यंत आपले जे सिव्हिल सर्व्हिसेस होते, जे ब्रिटिश सरकार त्या काळचं, तिथून आपण जे काही आपले प्रतिनिधी, प्रशासक निवडले जायचे, तर त्यांच्यासाठी ज्या परीक्षा व्हायच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या एक्झामिनेशन, त्याच्यामध्ये निबंधाचा विषय होता. बरोबर आहे. नंतर काय झालं, ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो, हा निबंधाचा विषय कुठेतरी मागे पडला. म्हणजे मी निबंध ॲज अ पेपर बोलतोय, की तो स्पर्धा परीक्षांसाठी तो विषय आणि त्यातही यूपीएससीच्या दृष्टीने त्यांनी काढूनच टाकला. त्याच्यानंतर साल येते 1995. हे थोडं महत्वाचं साल होतं. कारण 1995 ते जवळ-जवळ माझ्या माहितीप्रमाणे 2008 सालापर्यंत यूपीएससीमध्ये निबंध विचारले गेले. निबंधाचा एक पेपर ठेवला गेला. तेव्हा कसं होतं 200 मार्क्सचा निबंध लिहायचा होता आणि विषय किती होते? विषय होते 6. त्याच्यापैकी लिहायचा होता 1. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का? आपण 1947 पासून 95 कडे गेलो, 95 पासून 8 कडे गेलो. 8 पासून 2009 साली काहीतरी वेगळेच आंदोलनं, राजेंद्र नगरमध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या. तेव्हा मात्र काय झालं, की एक छोटासा बदल झाला. तुम्हाला काय करायचं, की निबंध लिहायचे, परंतु 5 विषयांपैकी फक्त 1 निबंध लिहायचा. हे फक्त 2009 सालची गोष्ट. हीच गोष्ट पुढे 2010 ते 2013 सालापर्यंत गेली. या कालावधीमध्ये आयोग काय करायचा? तुम्हाला एकूण विषय द्यायचा. म्हणजे थोडक्यामध्ये ते इथं काय आहे, कसे विषय विचारले जातात, हे तर सांगू येतात. पण थोडक्यात मी तुम्हाला एक रफ आयडिया देतोय, की झालंय कसं आहे आणि होतंय कसं.
2010 ते 2013 सालापर्यंत आयोग एकूण विषय द्यायचं 4 आणि त्याच्यापैकी तुम्हाला त्या एका विषयावरती निबंध लिहायचा असायचा. परंतु आता सध्या जी आपल्याकडे सिच्युएशन आहे, ती सिच्युएशन आहे 2013 सालानंतरची, बरोबर आहे? आणि आता सद्यस्थिती ज्याला आपण म्हणूयात. आत्ता आपल्याकडे काय करतायत ते, एकूण विषय किती देतायत? सेक्शन ए केलेलं आहे त्यांनी, त्याच्यामध्ये देतायत 4 विषय, त्याच्यापैकी 1 लिहायचा असतो. आणि पुन्हा सेक्शन बी आहे, त्याच्यामध्ये एकूण 4 विषय असतात, त्याच्यापैकी 2 लिहायचं असतं. तर अशी गोष्ट नाहीये, की तुम्हाला 8 पैकी 2 लिहायचे असं नाही. तुम्हाला 4 पैकी 1 आणि 4 पैकी 1 असं लिहायचं. थोडक्यात त्या 4 विषयांमधूनच 1 विषय निवडायचा आहे सेक्शन ए मध्ये आणि सेक्शन बी मध्ये 4 विषयांमधूनच 1 विषय. म्हणजे मला तुम्हाला थोडक्यात सांगायची गोष्ट हेच होती, की तुमच्याकडे जी चॉईस आहे, जी ऑप्शनलच्या बाबतीत असते, इथे ती कमीच होत गेलेली आहे. सुरुवातीला तरी काय होतं, एकूण 6 विषय होते, त्यापैकी 1 लिहायचा होता. मग थोडक्यामध्ये 5 विषयांवरती तुम्ही नाही लिहिलं तरी चालायचं. आत्ता मात्र एक गोष्ट अशी झालेली आहे, की 1 तर लिहायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे सोडू शकता विषय ते सध्या कुठल्याही एका सेक्शनमध्ये ते आहेत 3 विषय आणि त्याच्यामुळे ही गुंतागुंत अजून जास्त कॉम्प्लेक्स व्हायला लागते. तर असं हे निबंध पुराण. परंतु इथेच हे पुराण थांबेल असं आहे का? तर याच्या आपण बेसिक्स अर्थात अतिशय हा जो वटवृक्ष आहे निबंधाचा, त्याच्या मुळापर्यंत जाऊयात आणि आपण बघूया त्याच्या मुळांमध्ये दडलेलं काय आहे आणि आपल्यासाठी हे का गरजेचं आहे? एकूण आपला किती मार्क्सचा पेपर असतो टोटल? 1750 ची रिटन एक्झामिनेशन असते. 275 चे इंटरव्ह्यूचे मार्क्स असतात. एकूण मार्क्स आपले असतात 2025. ही गोष्ट तुम्ही सर्व तर जाण. मूळ मुद्दा कुठे येतो माहित आहे का? की तुमच्याकडे ज्ञान आहे जनरल स्टडीज 1, 2, 3 आणि 4. त्यासोबत 500 मार्क्ससाठी असणारा तुमचा जो ऑप्शनल आहे, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनातला खूपसा वेळ दिला. ऑप्शनल 1, ऑप्शनल 2. ऑप्शनल कोणताही असू शकतो. आपण आता मराठीमध्ये बोलतोय, मराठीमधून आपण निबंधाविषयी बोलतोय, तर तुम्ही जो कोणताही तुमचा ऑप्शनल असणार आहे, तो महाराष्ट्राच्या थोडासा जवळचा आणि मराठीमधला किंवा त्या आजूबाजूच्या कुठल्याही क्षेत्रातला असू शकतो. हे मी मान्य करतो. तर तुम्ही परीक्षा जी आहे तुमची रिटन एक्झामिनेशन ती मराठीमधून देणार असाल. हरकत मूळ मुद्दा कुठे येतोय माहिती आहे का? हा जो पेपर आहे, एस एकूण मार्क्स किती? 250 अर्थात 250. इथे जो स्टँडर्ड की तुमच्याकडून आयोग अपेक्षित काय करतंय, तर तुमचं जे ज्ञान आहे ते ग्रॅज्युएट लेव्हलचं असायला हवं. थोडक्यामध्ये आपली जी डिग्री असते एम-ए, बी-ए, एम-ए नाही, बी-ए, बी-एस-सी, बी-टेक, व्हॉटएव्हर तुमची जी काही डिग्री असेल, थोडक्यात बॅचलर्सची तुमची अपेक्षा करत आहे, ग्रॅज्युएशन या स्टँडर्डनुसार. एकूण मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही लिहू शकता आणि एकूण 3 तासाचा वेळ आहे. आता परीक्षेसाठी तर तुम्हाला लक्षात आलेलं आहे, की इतके सगळे तुमचे ऑप्शनल्स आहेत, इतके सगळे तुमचे जी पेपर्स आहेत. या सगळ्यामध्ये निबंधाचा पेपर का महत्वाचा ठरतो याच्यासाठी आपल्याला परीक्षेचा टाइम टेबल बघावा लागेल. हे 2025 साली जी परीक्षा झाली, सिव्हिल सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन, थोडक्यात मुख्य परीक्षा यूपीएससीच्या पेपर्सची. बरोबर आहे. तर या मुख्य परीक्षेचं जर टाइम टेबल याच्यासाठी की का महत्वाचा ठरतोय, हा पाया काय आहे हे तुम्हाला मला लक्षात आणून द्यायचं. परीक्षा जी मेन्स आहे, प्री पास झालेल्या मुलांची जी मेन्स होते, ती मेन्स हे कोणत्या वर्षीचा 2025 सालचा टाइम टेबल आहे, की या शुक्रवारी पेपर होता त्यांचा कोणत्या 22 ऑगस्ट 2025. पहिला पेपर कोणता होता? पेपर 1 एस आहे. म्हणजे तुम्ही प्री क्लिअर केल्यानंतर मेन्स ज्यावेळेस द्यायला जाताल यूपीएससी कडे, त्यावेळेस शुक्रवारी 9 ते 12 या कालावधीमध्ये तुमचा एकच पेपर होतो. तो आहे एसे आणि त्या दिवसामध्ये दुसरा कोणताही पेपर नाही. म्हणजे तुमचं जे युद्ध आहे, त्या यूपीएससीचं जे मेन्सचं जे रणांगण आहे, त्या रणांगणामध्ये तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळेस जाताल, त्यावेळेस तुम्हाला कोणता पेपर तुमच्या समोर आहे आणि तुमच्या संपूर्ण अटेम्प्टचा जो टोन सेट करणार आहे, तो पेपर असणार आहे निबंध. म्हणजे मी निबंध लिहावा, कसा लिहावा, माझ्याकडून लिहावा याच्याविषयी बोलतच नाही. मी निबंधाचं महत्त्व सांगतोय, निबंधाचं पुराण सांगतोय तुम्हाला, की तुम्हीच विचार करा. की हा जो निबंधाचा पेपर आहे, तो पहिला पेपर असणार आहे तुमचा. तुम्ही 9 ते 12 विचार करा तुम्ही त्यावेळेस, की तुमच्याकडे तुम्ही भारतातल्या खूप निवडक त्या 10-12 हजार लोकांमध्ये आहात, ज्यावेळेस तुम्ही यूपीएससीसाठी मेन्स द्यायला जाल. तुमच्यावरती प्रेशर जे असणार आहे, तुम्ही किती तणावात असणार आहेत आणि त्या तणावाच्या पलीकडे जाऊन तुमची अँक्झायटी किती जास्त असणार आहे. आणि त्याच्यामध्ये
तुमच्याकडे पहिला पेपर असा आहे, की ज्या पेपरमध्ये मुळात तुम्हाला एकतर 12 शब्द लिहायला जमतात, नाहीतर 12,000. 2 वर्ग. तर या विवंचनेत एकतर सुरुवात कशी होते तुमची त्याच्यावरती खूप साऱ्या गोष्टी असतात. पहिलाच बॉल जर तो शाहीन आफ्रिदीचा खराब यॉर्कर पडला, तर तो वर्ल्ड कपमधूनच आपण बाहेर होतो. रोहित आउट होतो. सगळ्याच गोष्टी कशा खराब होतात तुम्हाला माहीत आहे. परंतु पहिल्याच बॉलवरती तुम्हाला कळलं, की रोहित बाहेर जाऊन 6 मारण्याचा प्रयत्न करतोय. याचा अर्थ काय? की सुरुवात छान आहे. एकदा का तो पाया भक्कम असेल, तर मग संपूर्ण पेपर्स द्यायला ती मजा राहते. कारण नंतर मग तुम्ही एक्झॉस्ट होणारच तुमचं शेड्यूल. त्या दिवशी एकच पेपर आहे, तुमच्याकडे वेळही असणार आहे, परंतु तुमच्याकडे जीएसचं प्रेशर वेगळं, ऑप्शनलचं प्रेशर वेगळं आणि या सगळ्या गोंधळामध्ये लक्षात असू द्या, शुक्रवारचे जे 9 ते 12चा जो वेळ आहे, तो वेळ तुमचा अटेम्प्ट ठरवणार. तो कसा? एक गोष्ट सांगतो, लक्षात घ्या. आपल्याकडे काय आहे 2020 ते 2025 च्या मधील जे काही टॉपर्स होते त्यांची निबंधाची मार्क्स आहे. यूपीएससीचा डाटा आहे कारण मोठी एक्झाम आहे आणि एमपीएससी मध्ये आपण हेच सेम रेप्लिकेट होताना दिसणार आहे आपल्याला थोडंसं पुढे मागे होईल. हा डाटा बघूया. 2022 साली ज्या ऑल इंडिया रँक 1 आल्या श्रुती शर्मा, त्यांना निबंधामध्ये मार्क्स होते 155. कितीपैकी? 250. ऑप्शनल मध्येही तुम्ही विचार करा, की तुम्हाला इतके मार्क्स येतात का? एका ऑप्शनलच्या एका पेपरमधून? नाही. निबंधामध्ये ते मार्क्स येतात. यांना तरी 155 मार्क्स होते. आपण अपूर्व पांडे ऑल इंडिया रँक 39 त्यांचे जर मार्क्स बघितले 2020 साली त्यांना मार्क्स होते 175. थोडक्यात जो 22चा रँक 1 होता त्याला 155 होते, यांना 175 होते. थोडक्यामध्ये जर बघायला गेलं तर ते 1054, 1019, 1050 हे जे काही मार्क्स आहे, त्या मार्क्समध्ये जो काही हा वरचा फरक असणार आहे 30-40 मार्क्सचा, 10-20 मार्क्सचा, तो निबंधामुळे येणार आहे. थोडक्यामध्ये तुम्ही तुमच्या ऑप्शनलच्या, तुमच्या जीएसच्या जोरावरती त्या लिस्टमध्ये येऊ शकता. त्या अंतिम 900, अंतिम हजारांमध्ये येऊ शकता. परंतु तुम्हाला आय-ए-एस व्हायचंय, तुम्हाला आय-पी-एस व्हायचंय, तुम्हाला वरच्या रँक्स पाहिजेत. तुम्हाला त्या सुरुवातीच्या 100 मध्ये, सुरुवातीच्या 10 मध्ये, सुरुवातीच्या 150 मध्ये, सुरुवातीच्या 200 मध्ये जर यायचंय, त्याच्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये एसेमध्ये मार्क्स पाहिजे. कारण तुम्हाला जे एज आहे, थोडक्यामध्ये आपण बोलतो ना कोणत्याही गोष्टीमध्ये थोडंसं एज पाहिजे. ती धार, ते एज तुम्हाला कशात मिळणार आहे? एसेमध्ये मिळणार. कारण विचार करा, की 135 मार्क जर कोणाला पडलेले असतील, तर त्याचे निबंधाचे मार्क्स जर 20 मार्क्सने वाढले, तर तो अजून किती पुढे जाईल? त्या संपूर्ण रँक लिस्टमध्ये. सौम्या शर्मा ऑल इंडिया रँक 5 आला, बरोबर आहे. 142 मार्क्स होते. अजून या मार्क्समध्ये 20 मार्क्स वाढू शकतात का? आपण ऐतिहासिकदृष्ट्या पाहतो 175 पर्यंतही जातात. हेच 20 मार्क्स ऑल इंडिया रँक 1 बनवतात. टॉपच्या रँक्समध्ये आणतात आणि जर तुम्ही त्या लिस्टमधून बाहेर जाणार असाल, तर तुम्हाला त्या लिस्टमध्ये आणतात. त्याच्यामुळे हा जो 60 ते 80 मार्क्सचा जो फरक आहे, तो फरक तुमचा अटेम्प्ट मेक नाहीतर ब्रेक करणार आहे. कारण पुन्हा ती सायकल परत पुढच्या वर्षी सुरू व्हायलाच बसली आहे. तुमचं त्या लिस्टमध्ये तुम्हाला पाहिजे ते तुम्ही रँक 900 आलेला आहात. तुम्ही ते घेणार आहात का? काही लोक घेतील, तुमचं अभिनंदन आहे. परंतु बहुतांश लोक काय बोलतील, की नाही हातातोंडाशी आलेला घास परत गेला. तो हातातोंडाशी आलेला घास जो आहे, तो आपल्याला परत जाऊ द्यायचा नाहीये. तो हातातोंडाशी आलेला घास आपल्याला वापस जाऊ द्यायचा नाहीये. त्याच्यासाठीचा हा संपूर्ण आपला जो अट्टहास आहे, हा प्रयत्न आहे, तो आहे. हे आहे ते निबंधाचं गारुड. बेसिक महत्त्वाचं पुन्हा एकदा आपण सांगूयात, की मार्क्स पडतात 100, 110 तर बेसिक्स मार्क्स आहेत. तिथपासून ते 150, 160, 170, 175 इतके मार्क्स पडू शकतात. आणि मी तुम्हाला इतकी तर खात्री देऊ शकतो, की ही संपूर्ण बॅच तुम्ही प्रामाणिकपणे, मी शब्द खूप महत्त्वाचा वापरतो. ही संपूर्ण बॅच तुम्ही जर प्रामाणिकपणे वापरली, प्रामाणिकपणे याचा सराव केला आणि मी सांगितलेल्या गोष्टींना पाळण्याचा, ते उतरवण्याचा, तो शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये 150 ते 170 मार्क्सच्या दरम्यान मार्क्स पडतील. त्याच्या वरतीही जाऊ शकतात, परंतु त्याच्या खाली जाणार नाही. कारण आपण जो अभ्यास करणार आहोत, आपण ज्या प्रकारे विचार करत आहोत आणि आपण ज्या प्रकारे ह्या संपूर्ण कोर्सचं डिझाइन केलेलं आहे, आपण ज्या प्रकारे या कोर्सला
तयार करून त्याच्यातून त्या मूलभूत गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की तुम्हाला त्या 150 ची मॅजिक फिगर क्रॉस करण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही. त्यामुळे एकूण गुणांमध्ये या पेपरचा वाटाही तुम्ही कळलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की याचा अभ्यासक्रम काय आहे तो तर पाहूयातच. परंतु अभ्यासक्रम कमी आणि मार्क्स जास्त देऊ शकतात. तुम्ही मला एकूण लेक्चर किती देणार आहेत? 5-10 लेक्चर देणार, बरोबर आहे. त्या लेक्चर्समधूनच तुम्हाला मार्क्स पडणार आहेत. म्हणजे ऑप्शनलसाठी कुठे तुम्ही 100-150 लेक्चर्स करतायत, त्याच्यासाठी किती वेळ दिलेला आहे? तो आहे 500 मार्क्सचा. त्याचा निम्मा वेळही हा विषय मागत. केवळ तुमच्या 5 ते 10 दिवस आणि तुमच्या थोड्याशा नेहमीच्या सरावाने, रेग्युलर प्रॅक्टिसमुळे, त्या आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिसमुळे हा विषय होऊ शकतो. फक्त सरावाची गरज आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असते, की कितीही तुमच्यामध्ये ज्ञान असू द्या, सराव करण्याची इच्छा असू द्या, इच्छाशक्ती, की मी हा बदल घडवू शकतो आणि माझ्यामध्ये ती योग्यता आहे. तोच फरक आणतो खरा. तर परत एकदा निबंधचं पुराण मी थोडक्यात सांगतो. एकूण 250 मार्क्सला आहे. याच्यामध्ये याचं विभाजन कसं आहे? तुम्हाला 125 मार्क्सचे 2 निबंध लिहायचे आहेत. आपण तेच पाहिलं. सेक्शन ए मध्ये एकूण 4 विषय असतात. सेक्शन बी मध्ये एकूण 4 विषय असतात. प्रत्येकातून एक विषय लिहायचा असतो. एकूण वेळ आहे 3 तास. हे बेसिक त्याचं स्ट्रक्चर आहे. 14% एकूण गुणांमधील वाटा आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक गुण 175 पर्यंत पोहोचलेले आपल्याला दिसतात. याच्यापेक्षाही जास्त उदाहरणं असू शकतात. माझ्या माहितीप्रमाणे इतके तर पडतात. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आहे, की विचार करण्याची जी तुमची शक्ती ती अनलिमिटेड आहे. हे तर झालं मार्क्स, एक स्टॅटिस्टिक्स झालं, एक सांख्यिकी माहिती झाली सगळ्या गोष्टींची. परंतु इथे विचारांना अंत आहे का नाही? तुम्ही कितीही लिहू शकता, कितीही विचार करू शकता, ही अमर्यादा आहे. लिहिणं, ते उतरवणं अंतिम ही गोष्ट वेगळी. परंतु विचारांना तर तुम्ही कोणत्याही एका संकल्पनेत बसवू शकत नाही. ते अमर्याद आहे. थोडक्यात ते निबंध आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे? आपल्याला कळलेलं आहे, की एकूण परीक्षेत महत्त्व काय आहे? आता आपण आपल्या पुढच्या अध्यायाकडे जातोय. तो आहे निबंधाचा सिलॅबस. आता प्रत्येक विषयाचा सिलॅबस असतो. आपल्या जीएसचा आहे, ऑप्शनल्सचा असतो. मूळ मुद्दा काय येतो, की निबंधाचा सिलॅबस आयोगाने खूप सुंदर दिलेला आहे. इतका सुंदर दिलेला आहे. हां, ते पान फाडून जे दिसतंय ना तुम्हाला, हे ग्राफिक्स इतकाच आहे निबंध आयोगाचा. आयोगाच्या निबंधाचा सिलॅबस. आणि हा सिलॅबस, या सिलॅबसमधले काही मुद्दे असे आहेत, की ते तुम्हाला प्रकर्षाने जाणीव करून देतात, की आयोगाला पाहिजे काय आणि किती फ्री हँड दिलेला आहे. थोडंसं ना तुम्हाला लक्षात नाही आलं, पुन्हा सांगतो. हा जो सिलॅबस आहे आयोगाच्या डॉक्युमेंटमध्ये होता, तो एकदा मी वाचून दाखवतो. कॅन्डिडेट्स मे बी रिक्वायर्ड टू राईट एसेज ऑन मल्टिपल टॉपिक्स. पहिलं सेंटेन्स काय सांगतंय? की कॅन्डिडेट्स अर्थात तुम्हाला वेगवेगळे विषय विचारले जातील. याच्यामध्ये सांगितलंय का आम्ही 4 विषय विचारणार? कारण गोष्ट अशी आहे, की आयोग बदलू शकतो. ते बदलत आलेला आहे हा ट्रेंड. आज 4 विचारतायत, बरोबर आहे. उद्या फक्त 2 विषय देतील. त्याच्यातील 1 विषय विचारायला लावतील. काहीही करू शकतात. त्यांनी इतकं सांगितलं, की मल्टिपल टॉपिक्सवरती काय विचारतो आम्ही? एसे. आत्तापर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल एसे म्हणजे नेमकं काय? बरं. पुढचं सेंटेन्स काय बोलतं आयोग त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया. They will be expected to keep close to the subject of the essay, to arrange their ideas in orderly fashion, to write concisely. मोठं वाक्य आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला फोडून सांगतो. सुरुवातीला छोटं-छोटंसं बघण्याचा प्रयत्न करूया. दे विल बी एक्स्पेक्टेड अर्थात उमेदवारांकडून आपण ही अपेक्षा करूयात, की कीप क्लोज टू द सब्जेक्ट. कीप क्लोज टू द सब्जेक्ट. लक्षात येतंय का ही वर्डिंग्स? तुम्हाला विषयाच्या जवळपास राहायला लावतं. म्हणजे कोणताही विषय निबंधाला जर विचारला गेलेला आहे, तर आयोग असं म्हणत नाहीये, की तुम्हाला त्या विषयावरच निबंध लिहायचा आहे. म्हणजे थोडक्यात कसं, की साचा नाहीये हे त्यांच्याही लक्षात आलेलं आहे, की कुठलाही बंध नाहीये, विचारांची शक्ती अमर्याद आहे. त्यांचं फक्त इतकंच बोलणं आहे. आयोग सिलेबसमधून इतकंच सांगतंय, की तुम्हाला शक्यतो काय वापरलंय एक्स्पेक्टेड, की ते एक आशा व्यक्त करतात, की तुम्हाला त्या विषयाच्या जवळपास हे करायचं. त्याच्यामुळे असं नाहीये, की तुम्हाला असं वाटत असेल, की हाच एक मुद्दा आहे. हा मुद्दा असू शकतो, नसूही शकतो. परंतु बाकीचे मुद्दे नाहीत हेही ते नाकारू शकत नाही. म्हणजे याचं कोणतंही फिक्स उत्तर थोडक्यात कोणी जर बोलत असेल, की हा निबंधाचा आदर्श नमुना आहे, तो आदर्श नमुना कधीच असू शकत नाही. कारण आयोगही आपल्याला ते सांगतो, तुम्हाला त्या विषयाच्या जवळ पोहोचायचं आहे. नेमका तो विषय ज्याने दिलाय त्यालाच माहिती नेमकं त्याच्यातून काय विचारायचं होतं आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विचारांची शक्ती अमर्याद आहे.
त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय, आपल्याला तो जो सूर्य आहे त्या सूर्याच्या जास्तीत जास्त विचार ही गोष्ट वेगळी झाली. विचार हा एकूण आपला ब्रह्मांड आहे. त्याच्यामध्ये निबंधाचा विषय जर आपला एखादा सूर्य आहे. सूर्याचं एक रूपक आपण हे करूयात. आपल्याला काय करायचंय? आपल्याला त्याच्या जास्तीत जास्त जवळ आपण कसं जाऊ शकतो? जास्तीत जास्त जवळ राहून सूर्याचं निरीक्षण करू शकतो. त्या विषयाच्या आजूबाजूला जाऊ शकतो. ते बघावं लागेल. कारण तुम्ही खूप दूर गेलात, तर तुम्ही एकतर प्लेटो होता. या संपूर्ण सूर्यमालेतून बाहेर फेकले जाता. बरोबर आहे. विषयापासून भरकटले. नाहीतर तुम्ही जर विषयाच्या थोडंसं खूपच जास्त जवळ राहिले, तर तुम्ही त्या सूर्याच्या आगीमध्ये कारण तुम्हाला माहीतच नाही तो विषय इतका अमर्याद आहे, की त्याच्यामध्ये तुम्ही जळून खाक होता. तुम्ही थोडंसं वेल डिस्टन्स मेंटेन करून योग्य असं आणि तो जो सुवर्णमध्य आहे, तो साधल्यानंतर मग तिथे जीवसृष्टी उमलते. मग आपली पृथ्वी उदयास येते. कारण ती कुठेतरी समतोल साधते त्या अंतराचा आणि त्या कीप क्लोज टू द सब्जेक्ट या बोलण्याचा. मग थोडक्यात आपण सिलॅबस समजून घेण्याचा प्रयत्न करतो. पुढे काय? पुढे एक मुद्दा मांडलेला आहे. तो काय आहे? अरेंज देअर आयडियाज इन ऑर्डरली फॅशन. ऑर्डरली फॅशन. हा याच्यातला महत्वाचा दुसरा मुद्दा. ऑर्डरली फॅशन. की तुम्हाला पहिली गोष्ट काय करायचंय त्या विषयाच्या जवळ राहायचं. बरोबर आहे. आता त्या विषयाच्या जवळ राहत आहात तुम्ही, तर तुम्हाला तुमचे जे काही विचार आहेत, आयडियाज आहेत, त्यांना ऑर्डरली फॅशन म्हणजे उगाच इथे हा मुद्दा आहे, तिथे तो मुद्दा आहे, मग शेवटी वेगळाच मुद्दा आहे असं नाही. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय बोलतायत ते संरचना असावी. अर्थात एखादं फ्रेमवर्क असावं आणि हे सांगतंय. कोणता असा सिलेबस असतो ज्याच्यामध्ये आपल्याला आयोगच सांगतं की मला काय पाहिजे. बरोबर आहे का? फ्री हँड कसं दिलं शेवटी हा सिलेबस पाहिल्यानंतर बघूया. संरचना पाहिजे. म्हणजे त्याला तुम्ही थोडीशी त्याची जी धाटणी आहे, त्याची जी बांधणी आहे, ती व्यवस्थित असायला हवं. पाया असायला हवा, त्याच्यानंतर दरवाजा असायला हवं, त्याच्यानंतर त्याच्यावरती एखादं छप्पर असायला हवं, नंतर वरती एखादा कळस असायला हवा. एकूण घराची रचना कशी असते? निबंधाच्या बाबतीतही तशीच आहे. प्रस्तावना असायला हवी. मध्ये संपूर्ण निबंधाच्या मधला जो गाभा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळं विश्लेषण असायला हवं. तेही मुद्देसूद असायला हवं आणि शेवटी एक समारोप असायला हवा. थोडक्यात निबंध जरी असला, ज्याला कोणतंही बंधन जरी नसलं, तरी आपल्याला त्याला ऑर्डरली फॅशन जे आहे, संरचनेमध्ये त्याला आपल्याला थोडंसं लिहावं लागेल आणि आयोग आपल्याकडून ती एक अपेक्षा करतो. आणि शेवटी काय बोललेलो, की तेच कन्साइज लिहिण्यासाठी, एकदम न भरकटण्यासाठी तुम्ही ऑर्डरली फॅशनमध्ये लिहा. आता यात सगळ्यात जास्त इसेन्शियल गोष्ट कुठे येते माहिती आहे का? हे शेवटचं जे सेंटेन्स आहे ते. 3 वाक्यांचा सिलेबस आहे. तिसरं वाक्य काय बोलतंय? क्रेडिट विल बी गिव्हन फॉर इफेक्टिव्ह आणि एक्झॅक्ट एक्सप्रेशन. क्रेडिट अर्थात क्रेडिट कार्ड नाही देणार आहेत तुम्हाला. मार्क्स देणार आहेत आणि ते मार्क्स जे आहेत ते कशानुसार मिळणार आहेत? की तुम्ही वरती इफेक्टिव्ह आणि एक्झॅक्ट एक्सप्रेशन की जे आवश्यक होतं त्या विषयाच्या आजूबाजूला आणि त्याच्यानुसार की याच्यामध्ये तुम्हाला अमर्याद तुमचे विचार असायला हवेत, पण त्याच्यातही तुम्ही संरचना व्यवस्थित पाळली, ऑर्डरली फॅशनमध्ये लिहिलं, तर तुम्हाला मार्क्स मिळतील. म्हणजे मला पहिल्यांदा असं वाटतं, की हा कदाचित एकमेव सिलेबस आहे यू की ज्याच्यामध्ये ते गुण घेण्याची गोष्ट नाही करत आहे. म्हणजे की तुम्ही असं लिहिलं तर तुमचे हे मार्क्स काढले जातील. वेगवेगळे जी-आर्स आदेश निघतात यू हा सिलेबस असा आहे, की तुम्ही लिहा, तुम्हाला मार्क्स मिळेल. तुम्हाला काय नाही करायचं विषयाच्या जवळ राहा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला काय करायचंय त्या संरचनेमध्ये लिहा आणि तुम्हाला मार्क्स मिळतील. मिळतील. एकदम जास्त दणकून मार्क्स मिळतील. कारण त्यांनी लिहिलंय, की क्रेडिट्स मिळतील. तुम्हाला याचा मोबदला मिळेल. सिलेबसच सांगत असेल आपल्याला, की तुम्हाला मोबदला मिळेल. मग आपल्याला काम करावं लागेल, थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि ती थोडीशी मेहनत आपल्याला खऱ्या अर्थानं ते क्रेडिट मिळवून देईल, जे आपली रँक खऱ्या अर्थानं रँक डिसाईड करणार. आता निबंधाचं आपण काय केलंय महत्त्व पाहिलंय, सिलेबस पाहिलाय. आता आपण पेपर पॅटर्न पाहूया. आता निबंधाचा पेपर पॅटर्न थोडक्यामध्ये काय असतो? हे तुम्हाला प्रश्न पडलेले असतील. सगळे प्रश्न तुमचे जे पडलेले आहेत ना, त्या सगळ्या प्रश्नांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. आता या पेपर पॅटर्नकडे जाऊया. निबंधाचा पेपर असतो कसा?
हे जे स्पेसिमन आहे, हे UPSCने स्वतः दिलेलं आहे. पहिलं पेज असं असतं. वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स असतात याच्यामध्ये, सगळ्या गोष्टी. तुमच्या हातामध्ये ज्यावेळेस हे पान येईल, ज्यावेळेस तुम्ही मेन्सला जाताल, त्यावेळेस स्वतःसाठी तुम्ही थोडंसं प्राउड फील करा. कारण ही मूव्हमेंटच तशी आहे आणि ती असणारही आहे. परंतु आता त्या मूव्हमेंटच्या पलीकडे जाऊन आपल्याला निबंध लिहायचा आहे आणि तो निबंधाचा पेपर कसा असतो, त्याचा पॅटर्न कसा असतो ते पाहूया. पहिलं जे त्याच्यानंतरचं जे 1-2 बाकीचे जे पानं असतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती असते. त्याच्यानंतर चौथं जे पान असतं, त्याच्यावरती एकूण सेक्शन ए, सेक्शन बी आणि निबंधाचे सर्व विषय दिलेले असतात. इथे बघा. याच्यामध्ये कसं आहे, इथे क्लिअरली लिहिलेलं आहे. आपल्याला काय लिहायचंय? 2 एसेस चुजिंग वन टॉपिक फ्रॉम ईच ऑफ फॉलोइंग सेक्शन ए आणि बी 125 मार्क्सचे 2 निबंध लिहायचे आहेत आणि इथेच त्यांनी एकाच पानावरती ही तुमची उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका याच्यामध्येच काय की तुम्हाला खंड अ आणि खंड बी, ब याच्यातून उत्तरं लिहायची. इथे 4 विषय दिलेले आहेत. त्याच्यानंतर इथे 4 विषय दिलेले आहेत. तर या 4 पैकी तुम्हाला एका विषयावरती लिहायचं आहे. या 4 पैकी तुम्हाला एका विषयावरती लिहायचं आहे. असे एकूण 125, 125 थोडक्यात 250 मार्क्सचे 2 विषय, 2 निबंध तुम्हाला लिहायचे. आता उत्तरपत्रिका कशी देतं आयोग? तुम्हाला हे तर कळलेलं आहे. त्यांनी वर्ड्स लिमिटही क्लिअरली दिलेली आहे, की तुम्हाला 1000 ते 1200. कमीत कमी काय बोललेलं आहे? 1000 ते 1200 मध्ये तुम्हाला त्या रेंजमध्ये लिहायचं. खूप कमीही नाही लिहायचं, खूप जास्तही नाही लिहायचं. 1000 ते 1200. तर असंही नाहीये, की तुम्ही बोलताल, की ते मोजणार कसे तुमचे शब्द? ते मोजणार नाहीत. त्यांनी सर्वसाधारणपणे एखादा विद्यार्थी एका पानावरती किती शब्द लिहितो, त्याच्यानुसार त्यांनी हे पानं दिलेले आहेत. पानं किती दिलेले आहेत? असं इथे पुन्हा सेक्शन ए साठी त्यांनी ठराविक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आयोग असं कॅल्क्युलेट करते, की एका पानामध्ये तुम्ही 100 शब्द तर लिहितालच. थोडक्यामध्ये 1200 शब्दांची जर लिमिट दिलेली आहे, ती शब्द मर्यादा आहे. तर एकूण ही 12 पान आहे आणि या 12 पानांमधूनच तुम्हाला तुमचा संपूर्ण निबंध लिहायचा. इतकीच जागा तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ही पानं तुम्हाला भरायची आहेत. अशा प्रकारे तुमच्या समोर हा जो विषय आहे, त्याच्यासाठी इतकी अशी 12 पानं भरायची. भीती वाटते ना तुम्हाला? कसं काय 12 पानं भरू शकतो? इतक्या कमी वेळामध्ये. वेळ खूप आहे तसं बघायला गेलं, परंतु ज्यांची तयारी नाही त्यांच्यासाठी, की 12 शब्द या 12 पानांमध्ये कसं लिहू? समाज क्रमांक 1 आणि 12,000 शब्द कसे या 12 पानांमध्ये लिहू? कोणाला वाढवायचंय, कोणाला कमी करायचंय? याच प्रश्नांची उत्तर आपण देणार आहोत. तर इथे तुम्ही जर असं बघितले ना, विषय बघा जरा, की विषय पाहिले, की तुम्हाला एक भीती जाणवायला लागेल. इथले विषय नको बघूयात, आपण पुढे बघूयात. आधी पेपर पॅटर्न तर पाहिलेला आहे आपण. आपण ट्रेंड्सकडे जाऊयात, त्याच वेळेस तुमच्या लक्षात येईल. आता या ट्रेंडकडे जाण्याच्या आधीही मी तुम्हाला एक विषय सांगतो. एक विषय देतो. 2017 साली UPSCने एक प्रश्न विचारलेला. एक निबंधाचा एक विषय होता. मला सेक्शन आठवत नाहीये. निबंधाचा विषय होता हर्ष हे कृतज्ञतेचे सरळतम रूप आहे. 2017 सालचा UPSCचा हा एक निबंधाचा विषय. इंग्रजीमध्ये याला आपण काय म्हणतो? हर्ष अर्थात जॉय इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ग्रॅटिट्यूड. आत्ता तुमच्या निबंधाच्या बाबतीत तुमच्या ज्या काही धारणा असतील, मला एकच गोष्ट, एकाच प्रश्नाचं उत्तर प्रामाणिकपणे द्या, की हर्ष हे कृतज्ञतेचं सरळतम रूप आहे. या प्रश्नाचं, या या विषयावरती तुम्ही 1200 शब्दांमध्ये निबंध लिहू शकता. जर तुमचं उत्तर याच्याविषयी हो असेल, तर तुम्हाला कोणतेही लेक्चर्स करण्याची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट जावा, पेपर द्या. बाकी इतर विषयांकडे महत्त्व द्या, त्यांचा अभ्यास करा. जर तुम्हाला या विषयावरती 12 शब्दही नसतील येत, तर इथे थांबा. आपण बोलणार आहोत.
याच्याविषयी थोडंसं. हा विषय बघा ना, म्हणजे मी जरी त्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये जरी असतो, तरी काय होता हा विषय म्हणजे सेन्स काय करतोय? हर्ष, आनंद ऐकलेला आहे, सुख ऐकलेलं आहे आपण, अजून वेगवेगळ्या गोष्टी काय बोलू शकतो, मजा ऐकलेली आहे. हे हर्ष काय आहे? हर्ष गोष्ट आहे मान्य आहे. म्हणजे हे वाक्य असं आहे, की ठीक आहे कळतंय हर्ष हे कृतज्ञतेचं सरळतम रूप आहे. एक सुविचार वाटतोय. निबंध काय लिहिणार आहे याच्यावरती? 1200 शब्द सोडून द्या, 120 शब्द काय लिहिणार आहे? हर्ष हे कृतज्ञतेचं सरळतम रूप आहे. ठीक आहे असेल ना भाई, मला काय करायचं? पण नाही, आयोगाला तुमच्याकडून 1200 शब्द पाहिजेत. तुम्ही बोलताल, की हा विषय मी घेणारच नाही. पण विचार करा, जर एकूण 4 विषयांपैकी सगळ्यात जास्त सोपा विषय हाच आहे. बाकीच्यांचा तर सेन्सच कळत नाही, लक्षातच येत नाही. मग काय करणार? जॉय इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ग्रॅटिट्यूड. काय विचार करणार आहे त्याच्या बाबतीत? हर्ष हे कृतज्ञतेचं सरळतम रूप आहे. कृतज्ञता वेगळी झाली, हर्ष वेगळी झाले आणि सरळतम रूप नेमकं काय असतं? इतके सगळे प्रश्न तुमच्या मनात पडतात. हा विषय बघितल्यावरती कोणत्याही मुलाच्या मनामध्ये, कोणत्याही विद्यार्थ्याच्या मनामध्ये हे प्रश्न पडणं साहजिकच आहे. कारण हे विषय आहेतच तसे. अशा विषयांवरतून आयोग अपेक्षा करत आहे, की तुम्ही 1200 शब्दांमध्ये लिहा. तर मी तेच सांगतो. हा विषय, या अशा विषयांची तुम्हाला भीती वाटते. बरोबर आहे. त्याच्यासाठीच तर तुम्ही आहात इथे, आपले लेक्चर ऐकत. 1200 शब्दांमध्ये अशा भयानक विषयांवरती तुम्हाला निबंध लिहायचा. मी ते खात्री करून देतो, की तुम्ही मला तुमचे एकूण 6 दिवस द्या. हे ओरिएंटेशन एकूण असे 7 दिवस द्या. तुम्ही मला ऐका. आपल्या ज्या काही नोट्स असणार आहेत, आपण जे काही एनालिसिस करणार आहोत, ते संपूर्ण एनालिसिस करून द्या. आणि मी तुम्हाला नक्कीच खात्री करून देतो, हा विषय नाही, या विषयांसारखा किंबहुना कोणताही विषय जरी विचारला आयोगाने, कोणताही, जगातला कोणताही विषय आयोगाने विचारला, तर तुम्ही कमीत कमी, मी जास्तीत जास्तही नाही बोलत आहे, कमीत कमी 1200 शब्द त्याच्यावरती लिहू शकता. कोणत्याही प्राप्त परिस्थितीमध्ये. तुम्हाला फक्त मला तुमचे 6 दिवस द्यायचे आहेत आणि तुम्हाला सराव करायचे. कोणताही विषय असू द्या, तुम्हाला वेगळीकडे जाण्याची गरज नाहीये. ना संरचनेसाठी, ना फ्रेमवर्कसाठी, ना कशासाठी. तुम्हाला फक्त काय करायचं, एक विश्वास ठेवायचा आहे. आम्हाला सारथ्य करू द्या. थोडक्यात मला बोलू द्या, मला ऐका, मी लिहिलेलं वाचा. तुम्ही स्वतः लिहा, सराव करा, वाचा आणि शेवटी हा जो यज्ञ आहे, या यज्ञाला आपण यशस्वी करूया. इतकंच माझं हे या बाबतीत बोलणार आहे. त्याच्यामुळे या विषयांना घाबरून चालणार नाही. आणि तुम्ही जर घाबरत आहात, तर तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. कारण ती भीती गरजेची आहे आणि ती भीती साहजिकच आहे. तर तुम्हाला तेच का सांगण्याचा मी प्रयत्न करतोय, विषयांमध्ये काय होतं निबंधाचे, आता जो विषय पाहिला तो फिलॉसॉफिकल होता, बरोबर आहे? लक्षात आलंच असेल तुमच्या. फिलॉसॉफिकल ज्याच्यामध्ये काहीतरी फिलॉसॉफी होते. नाहीतर आपले नेहमीचे निबंधाचे विषय असतात. काय? मोबाईल, शापकी, वरदान. बरोबर आहे? आता असे विषय तर विचारत नाही यू-पी-एस-सी. परंतु काहीतरी आपलं जी-एसचं जे नॉलेज असतं, ते नॉलेज वापरून आपण निबंध लिहू शकतो. असे विषय यू-पी-एस-सी विचारायचं. ज्याला आपण काय बोलतो. त्यामुळे विषयांचं क्लासिफिकेशन बनतं. एक मूर्त विषय आणि अमूर्त विषय. याच्याविषयी डिटेलमध्ये मी पहिल्या लेक्चरमध्येच बोलणार आहे, की कोणता विषय मूर्त आहे की अमूर्त आहे. पण थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो, की जी-एसच्या नॉलेजद्वारे आपण सोडवू शकणारे असे काही विषय असतात, की जे विषय थोडेसे आपल्याला ओळखीचे वाटतात आणि ओळखीचे वाटण्यापेक्षा हे आपले जे इंद्रिय आहेत त्यांना आपण जाणवू शकतो. त्या इंद्रियांद्वारे त्यांना त्यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. असे विषय जे आहेत मूर्त विषय आणि फिलॉसॉफिकल ॲब्स्ट्रॅक्ट जे विषय आहेत ते आहेत अमूर्त विषय. तर या मूर्त आणि अमूर्त फिलॉसॉफिकल आपण एक सध्या लक्षात ठेवूयात आणि दुसरीकडे लक्षात ठेवूयात, की एक काय म्हणू शकतो आपण त्याला, एक आपले जी-एस बेस्ड टॉपिक आहेत, ते कसे विचारले जातायत. आता इथे ट्रेंड बघूया. 2014 साली काय होतं? एकूण जे विषय होते 8, त्याच्यापैकी 2 विषय जे होते, ते होते फिलॉसॉफिकल, म्हणजे अवघड विषय 2. अवघड विषय फिलॉसॉफिकल, अवघड सध्या तुमच्यासाठी अवघड होणार. सगळ्यात सोपा विषय तोच असतो. हा विषयही सोप्पा आहे. फक्त ते करायला जमलं पाहिजे आणि ते आपण शिकवणार आहोत. एकूण विषय आहेत 2 फिलॉसॉफिकल, त्याच्यानंतर होते 6. तर ही निळी लाईन कशी वाढत चालली आहे याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. कधी कमी होते, कधी वाढतीये. हे सुरुवातीचे 2017 सालचा ट्रेंड आहे. आपल्याला ज्यावेळेस आपण 2018 साला जातो, त्या सालापर्यंत जातो, त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं, की जेवढे नॉलेज बेस्ड, सगळेच नॉलेज बेस्ड असतात, परंतु जेवढे जी-एसद्वारे सोडवू शकतो, जेवढे कॉन्क्रीट विषय आहेत, तेवढेच ॲब्स्ट्रॅक्ट फिलॉसॉफिकल विषय समान. म्हणजे आपण
इथपर्यंत आपल्याला कळलेलं आहे की आता नाकारू शकत नाही. आयोगाने कल बदललाय. सुरुवातीला काय होतं की नाही बाबा आपले जीएसद्वारे सोडवणारे विषय जास्त विचारत होतो. 18 साली आयोगाने पलटी मारलेली आहे. आता त्याने विषय अवघड केलेला आहे. 19 सालीही त्यांनी तेच केलं. तेव्हापासून 20 साली तर त्याने वेगळं केलं. इतिहासात पहिल्यांदा असं झालं की त्याने अमूर्त विषय थोडक्यात फिलॉसॉफिकल विषय जास्त विचारले आणि ते 1-2 नाही 5 विषय एकूण 8 विषयांपैकी 5 विषय म्हणजे त्याने फिलॉसॉफिकल विचारले आणि 3 विषय फक्त जीएस बेस्ड आपण थोडेसे सोडवू शकतो असे कॉन्क्रीट विषय विचारले. परंतु इथे थांबायचं सोडून हा ग्राफ वाढतच गेला. 2021 साली आपल्याला फक्त 2 विषय सापडले की जे आपल्या जीएसच्या नॉलेजनुसार आपण सोडवू शकतो. 22 साली तर कहर झाला आणि तो पहिला कहर असा होता 2022 सालच्या युपीएससीच्या पेपरमध्ये की जेही 8 विषय विचारलेले ते संपूर्ण 8ही विषय फिलॉसॉफिकल होते. अमूर्त विषयांचं महत्व तुम्ही लक्षात घ्या. एकूण 8 विषय जे आहेत ते आहेत फिलॉसॉफिकल. तर हा ट्रेंड थोडासा कमी होणारच होता. थोडासा कमी झाला, पण कमी झाला म्हणजे असा अर्थ नाही की तो रिव्हर्स झाला. तो आहे, परंतु पुन्हा त्यांनी काय केलेले आहेत, हे जे आपले जीएस बेट विषय आहेत, ते 2 विषय विचारले. पुढच्या वर्षी गेले तर पुन्हा त्यांनी म्हणजेच 2024 साली त्यांनी काय केलं, फक्त एक विषय 8 पैकी तो काय विचारलेला आहे, मूर्त विषय विचारलेला आहे जीएस बेस आणि 2025 साली पुन्हा त्याने जे 22 साली केलं होतं, ती उडी मारली. सर्वच्या सर्व टॉपिक्स फिलॉसॉफिकल. हर्षय कृतज्ञतेचं सरळतम रूप आहे. हा त्यांच्यातलाच एक जवळ-जवळ अवघड विषय जसा आहे, त्याच प्रकारचे त्याच्यापेक्षा जास्त भयानक, अंगाला भीती येईल, शब्द थरथरतील, पेन थरथरेल, असे काहीतरी विषय विचारले गेलेले आहेत 2025 साली. आता या एकूण ग्राफद्वारे काय लक्षात येतं, की जीएसचं जे नॉलेज आहे, ते नॉलेज वापरून निबंध लिहिण्यासाठीची जी कला आहे, ती कला उपयोगी पडायची 2018 सालच्या आधीपर्यंत, 2017 पर्यंत. 18 पासून त्यांनी असा बदल केलेला आहे, की इथं खऱ्या अर्थाने ज्याला लिहायला जमतं, तोच टिकतो. आणि हा ट्रेंड आपल्याला सांगतो. आणि या ट्रेंडमध्येही काही विद्यार्थी असे आहेत, की 175 मार्क्स पाडतायत, 150 मार्क्स पाडतायत. म्हणजे नाही होऊ शकत असं तर नाहीये इथे. होऊ तर शकतं. ते कसं करायचं आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे मित्रांनो. आणि ते कसं करण्यासाठी आपण इथे आहोत. आणि त्या कसं या प्रश्नाला उत्तर देत त्याला खऱ्या अर्थाने खरं करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. तुम्हीच विचार करा ना. 8ही विषय जर फिलॉसॉफिकल असेल, तर तुमच्या त्या नेहमीचे जे अप्रोचेस आहेत, बरोबर आहे. काय अप्रोचेस वापरतो? बरं त्याच्या आधी सांगतो, की ही गोष्ट झाली का? आता यूपीएससी एखादा ट्रेंड करते, एखादी गोष्ट करते, ती उगाच करत नाही. ही गोष्ट तुम्हालाही कळली असेल. काय होतं 2017 पर्यंत मार्केटमध्ये असं होतं, की निबंधाचा पेपर आहे 250 मार्क्सचा, पण कोणी सीरियस घेत नव्हतं. जीएसचं सगळ्यांना ज्ञान होतं. लोक काय करायचे, बाजारात अजूनही तुम्हाला काही अप्रोचेस मिळतात. पेस्टल नावाचा एक अप्रोच आहे. तोच राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैतिक, पेस्टल आहे. वेगवेगळे अप्रोचेस आहेत. तर त्याला आपण स्टेबल अप्रोच हे काही लोकं बोलतात. तर असे अप्रोचेस वापरून फक्त विविध आयाम सांगायचे एखाद्या विषयाचे. म्हणजे काय? शिक्षणावरती प्रश्न आला तर सामाजिक अंग सांगा, आर्थिक अंग सांगा, राजकीय सांगा, सांस्कृतिक सांगा, ऐतिहासिक सांगा. आणि अशा अर्थाने जणू एखादा जीएसचं उत्तर आहे असे निबंध लिहायचे. थोडक्यात निबंधामध्ये जे आहे ना, की विचारांची शक्ती अमर्याद असायला हवी. इथे मात्र काय होतं, की ते जीएसचं उत्तर. जे तुम्ही सोसायटीमध्ये लिहित होता, जीएसमध्ये लिहित होता, तेच इथे फक्त 1200 शब्दांमध्ये थोडंसं वाढवून लिहिताय. मेकॅनिकल. क्लासेसवाले काय करायचे, एक फ्रेमवर्क द्यायचे, फ्रेमवर्कपेक्षाही डायरेक्ट सांगायचे. शिक्षणावरती विषयाला हे मुद्दे लिहा. सगळ्यांचे निबंध सारखेच. आता यूपीएससी बोललं, की हे बदलायला पाहिजे. मग त्यांनी जो क्रांतिकारी निर्णय घेतला, तो होता, की तात्विक विषय आणण्याचा, हे फिलॉसॉफिकल अमूर्त, ॲब्स्ट्रॅक्ट विषय आणण्याचा. आणि त्या विषयांमुळे काय झालं, की आता मुलांना विचार करावा लागतो. फक्त हा जीएसचा एखादा त्या टाइपमध्ये टाईमपास पेपर आहे असं नाही. त्याच्यासाठी वेगळा विचार करावा लागतो, वेगळा अभ्यास करावा लागतो आणि त्यांच्या मनामध्ये त्यांनी भीती अशी टाकली. 2025 साली केली आणि मला वाटत नाही पुढच्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड बदलणार आहे. कारण हा जो ट्रेंड आहे, तो प्रशासनाची जे आपली जी तत्व आहेत, त्या तत्वांना अनुसरूनच आहे. आपल्याला हेच हवंय. आपण याच गोष्टींची अपेक्षा करतोय. भाषा चांगली असायला हवी, प्रशासकही घडवायचे, ते कुशल असायला हवेत. त्याच्यासाठी हे सगळं केलं. कारण हे जी गोष्ट आहे विश्लेषण करणं एखाद्या गोष्टीचं, त्याची वेगवेगळे युक्तिवाद प्रस्तुत करणं, वेगवेगळ्या विचारवंतांना, लेखकांना कोट करणं. थोडक्यामध्ये निबंध हा केवळ एका रात्रीचा अभ्यास करण्यासारखा विषय नाही. त्याच्यासाठी तुमचं संपूर्ण ज्ञान
एकत्रित करून ते मांडणं आणि त्या मांडण्यातही एक सौंदर्य असायला हवं, एक लय असायला हवी आणि ती लय असणं आणि त्याला तात्विक बैठक असणं, त्याच्यासाठी हा सगळा प्रपंच आयोगाने केला. त्यामुळे हा ट्रेंड तुम्हाला विसरून चालणार नाहीये. ही भीती तुमच्या मनामध्ये असायला हवी. परंतु त्या भीतीवरती मात कशी करायची याच्यावरती आपल्याला बोलायचं. तर एकूण 2018 साली तोच तो टर्निंग पॉइंट आला, तोच वळणबिंदू आला, की पाठांतर नाही जमणार आहे. क्लासेसवाल्याने जो कंटेंट दिलेला आहे, तो त्या पेस्टल अप्रोचेसनुसार की सामाजिकमध्ये हे उदाहरण टाकणार, तसं नाही जमत आहे. तसं नाही होत आहे. इथे विचार करायला शिकलं पाहिजे. इथे प्रस्तावना लिहायला शिकायला हवं. इथे मुख्य विवेचन करायला शिकायला हवं आणि इथे समारोपाचा, निष्कर्षाची एक कला शिकायला हवी, ही एक अपेक्षा केली जाते. आता थोडक्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, कुठलाही अमूर्त विषय आलेला असेल, तो अमूर्त विषयाला डील करण्यासाठी त्या विषयाला फोडायचं असतं. थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला काय करायचं. त्या विषयाला फोडून मग त्याच्या आजूबाजूची उदाहरणं शोधायची असतात, वेगवेगळे पैलू शोधायचे असतात आणि त्या पैलूंना मग वेगवेगळ्या संरचनांच्या माध्यमातून मांडायचं असतं, की ज्याच्यामध्ये एक कन्साइज, ऑर्डरली फॅशन जी आहे ती आपल्या परीक्षकाला दिसते. आता नेमकं हे करायचंय कसं? हे थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलं. याचे डेडिकेटेड लेक्चर्स आहेत आपले. प्रत्येक लेक्चरमध्ये आपण हीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट जी आपण सांगतोय त्याच्यामागे एक एव्हिडन्सेस, एक तत्वाचा आधार आहे. तत्वासोबतच एका ज्याला आपण तर्क बोलतो, त्या तर्काचा आधार. हे झालं एकूण तात्विक विषय कसे आलेले आहेत त्याच्यासाठी. आता हा प्रश्न, कुठलाही विषय असेल, सोर्सेस काय आहेत? सोर्सेस काय आहेत? सर इतकी बडबड तुम्ही केली, इतके तुम्ही बोललात. कोणत्याही गोष्टीचे सोर्सेस काय आहेत? निबंधाला काय सोर्स वापरावा? न्यूजपेपर वापरावं, हे करावं, ते करावं, काय करावं? बरोबर आहे. मुळात प्रश्न माहिती आहे काय आहे? की 2 प्रकारच्या एक गोष्टी असतात. बरोबर आहे. एक आहे ज्ञान. मला कोणत्याही प्राप्त परिस्थितीमध्ये असं वाटत नाही की तुमच्याकडे ज्ञानाची कमतरता आहे. तुम्हाला आत्ता जाणवतही असेल, की आत्ता माझ्याकडे काहीच ज्ञान नाहीये. तुम्ही ज्यावेळेस हा संपूर्ण अभ्यासक्रम पार करताल, जी-एस अभ्यासताल, तुमचा ऑप्शनल अभ्यासताल, त्याच्यानंतर त्या मेन्सच्या आधी तुमच्याकडे ज्ञानाचा साठा मुबलक असणार. त्याच्यामुळे ज्ञान हा तुमचा कधीच इश्यू नाही. तुमचा इश्यू काय आहे? लिहिणं. आता निबंध थोडक्यामध्ये काय आहे? ही एक कला आहे. खूप वेळा तुम्ही ऐकलं असेल निबंध कला. आता कोणतीही कला, कला थोडक्यामध्ये काय एखाद्यात एक स्किल आहे. आता कोणतीही स्किल जर तुम्हाला शिकायचं असेल, तर एक बेसिक गोष्ट तुम्हाला माहीत आहे. त्याच्यासाठी काय लागतं? सराव. अर्थात प्रॅक्टिस. ज्ञान असणं गोष्ट वेगळी, की मला गाडीच्या बाबतीत सर्व ज्ञान आहे. परंतु मला गिअरच टाकायला जमत नाहीत. मला क्लचच दाबायला जमत नाहीये. मी पायाने ब्रेक दाबतो. असं नाही जमणार आहे ना. कारण मला फक्त ज्ञान असून गाडीचे पार्ट्स कसे इथेनॉल किती पर्सेंट पाहिजे, काय पाहिजे, कधी सर्व्हिसिंग करायची, सर्व्हिस सेंटरचा नंबर, पत्ता सगळं पाठ केलंय. सगळं माहिती आहे, ज्ञान आहे. परंतु हे नाहीये ना. ही एक कला आहे. ही कला असेल, हा केवळ एक विषय न पकडता ही एक कला आहे. ती कला आहे तर त्या कलेसाठी सराव लागेल. सराव असेल तुम्हाला त्या गोष्टी जमायला हव्यात. जमल्या तर शेवटी ती उतरणार. त्याच्यामुळे माझ्यापुढे एक प्रश्न पडला, की तुम्हाला काय करायचं? तुम्हाला ज्ञान द्यायचंय, बरोबर आहे. ऑब्व्हियसली ज्या काही गोष्टी आपण सांगणार आहे त्याच्यातून नॉलेज तर येणारच आहे. तो पार्ट वेगळा. परंतु ज्ञान अशा अर्थाने, की तुम्हाला मग मला सगळेच विषय शिकवावे लागतील. 4ही जी-एस, दोन्ही ऑप्शनल, प्रत्येक ऑप्शनल. ज्ञान त्याच्याशिवाय कसं येणार आहे ना? प्रत्येक समाजाच्या अंगाविषयी ते प्रश्न विचारतायत. प्रत्येक आयामाला ते टच करतायत. प्रत्येक आयाम घ्यायला मग त्याच्यासाठी मला तुम्हाला काय करावं लागेल? वेळ द्यावा लागेल. कमीत कमी तुम्ही ऑप्शनलला तुमच्या जर 6 महिने देत असाल, तर कमीत कमी मग या पेपरला मला 3 महिने द्यावा लागेल. ठीक आहे? ज्ञान हवंय आपल्याला, बरोबर आहे. हा एक अप्रोच झाला. कोणीही देणार नाही. मी फुकट जरी शिकवायला सुरुवात केली, कोणीही नाही. कोणीही 3 महिने या विषयासाठी देणार नाही, डेडिकेटेड. कारण माहिती आहे का? पुन्हा तेच. आपली प्रायोरिटी ठरलेली आहे आणि ही मानसिकता बदलणार नाही. याला 3 महिने द्यावेच लागतील, तेव्हा तुम्ही कुठेतरी फिक्समध्ये बोलू शकता 175 तर मी पाडणारच आहे. कारण तुम्ही तितका अभ्यास केलेला असता, पण तुम्ही नाही करत. नाही करत, मग अशा वेळेस काय करायला पाहिजे? मला वाटत नाही ही काही चूक आहे. बरोबरच आहे. तुमच्याकडे तितकं ज्ञान असतं हे मी मान्य करतोय. तुमच्याकडे नाहीये. तुमच्याकडे 99% ज्ञान आहे, 1% नसेल आणि ते साहजिक आहे. तुमच्याकडे जे ज्ञान आहे, प्राप्त अनुभव, प्राप्त ज्ञान
त्या ज्ञानाचा वापर करून आपल्याला काहीतरी करावं लागेल. हा एक सुवर्ण मध्याचा मार्ग मला दिसतो. तर तुम्हाला काय करायचं? तुमचं जे जीएसचं नॉलेज आहे, प्लस तुमचा जो ऑप्शनल आहे, त्याचं जे ज्ञान आहे, तेच वापरायचं आहे. आणि तेच वापरून आपल्याला निबंध लिहायचा आहे आणि तेच आपण शिकणार आहोत. थोडक्यामध्ये मला हेच सांगायचं आहे, की आपली निबंधाची जी फॅक्टरी आहे, ती ज्ञानाची फॅक्टरी तशा अर्थाने नसून तुमची ती एनरिचमेंट आपल्याला करायची नाहीये, ही सरावाची फॅक्टरी. इथे गोष्टी करायच्यात कशा? एक स्किल शिकवण्याची फॅक्टरी आहे. इथे तुमचं जे ज्ञान आहे, तुमचे जे प्राप्त अनुभव आहेत, त्याच्याच मार्फत, त्याच्याच आधारे आपण एक मधमाशी बनणार आहोत, जी परागकण वेचून स्वतःचा एक सुंदर असं मध तयार करते. आता या मधमाशीचा रेफरन्स मी का दिलाय? पहिलं लेक्चर ज्यावेळेस आपण पाहू, तेव्हा तुमच्या लक्षातच येईल, की नेमकी मधमाशी आपल्याला का बनायची? या गोष्टी करायच्या. बरं तरीही एक सोर्सेस जे विद्यार्थ्यांना क्लासेसचा विचार नाहीत करत आहे, सेल्फ स्टडी करत आहेत, त्यांच्यासाठी परत की आता सोर्सेस पाहिजेत, तर बरोबर आहे कशासाठी? आता निबंधामध्ये तुम्हाला काही गोष्टी टाकाव्या लागतात. त्याच्यासाठी तुमचं मत असायला लागतं. आता मत कळण्यासाठी तुम्हाला त्याचा कशासाठी तरी आधार द्यावा लागतो. सद्यस्थितीचा, इतिहासाचा, भविष्याचा. मग तो आधार देण्यासाठी तुम्हाला जे ज्ञान लागतं, त्या ज्ञानासाठी तुम्हाला सगळ्यात जास्त मोठा सोर्सेस काय आहे? आपले जे न्यूजपेपर्स आहेत. इंडियन एक्सप्रेस आहे, द हिंदू आहे. त्याच्यातून मग जी काही कोटेशन्स येतात, उदाहरणं येतात, प्रसंग येतात, जे एडिटोरियल्स लिहिले जातात, त्याच्यामध्येही वेगवेगळ्या विचारवंतांना, लेखकांना, त्यांच्या कवितांना, त्यांच्या अवतरणांना लिहिलेलं असतं, कोट केलेलं असतं. ते महत्त्वाचे ठरू शकतात. काही प्रसंग असतात, काही घटना असतात आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या खेळामध्ये काही घटना घडतात. कुठेतरी खिलाडू वृत्ती आहे, ती दाखवली जाते, कुठेतरी नाही दाखवली जात. असे प्रसंग, काही नैतिकतेचे जे प्रसंग असतात, त्याच्या बाबतीत कोणीतरी अ, लहान मुलाला वाचवण्यासाठी किती प्रयत्नांची पराकाष्ठा करतंय. हजार प्रसंग असतात. तुम्हाला ती नैतिकता शोधावी लागते कोणत्याही मुद्द्यामध्ये. इथिक्स शिकवणारा एखादा शिक्षक जो असेल, तो पुढे आय-ए-एस बनतो आणि तो सगळ्यात मोठा भ्रष्टाचार घेण्याचे आरोप त्याच्यावरती केले जातात. असे जे प्रसंग असतात, खेळ आहे, जीवन आहे, कला आहे, या सगळ्या विषयावरती हे कुठे मिळतात तुम्हाला? सगळ्यात मोठा याचा सोर्स काय आहे? वृत्तपत्रे. मासिकही आहेत, काही मॅगझिन्सही आहेत, कुरुक्षेत्र वगैरे त्या टाइपमध्ये तिथेही मिळू शकतो. बाकी अवांतर वाचन, तुम्ही पुस्तकं वाचलेले आहात, तुम्हाला कादंबऱ्या, कथा वाचायला आवडतात, तिथूनही तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतात. चित्रपट, तुम्हाला असं वाटेल की चित्रपटात हा माहितीचा साठा. परंतु चित्रपटांमधूनही तुम्हाला माहिती मिळते. माहिती ती बरोबर चूक नंतरची गोष्ट. परंतु एखाद्या विषयाविषयी तुमचं आकलन वाढतं. तुम्ही समाजाच्या बाबतीत एक वेगळा दृष्टिकोन पाहू शकता आणि थोडक्यामध्ये तुम्ही जे जग बघत नाही, तुमच्या आजूबाजूला एक समाजाने जी लक्ष्मण रेषा आखलेली असते, ती ओलांडून तुम्ही एक नवीन विश्व पाहता. त्या विश्वामध्ये तुम्ही समलैंगिक संबंधाविषयी काही चित्रपट बघता, त्याच्यातून आपल्याला तो इश्यू समजायला लागतो. त्याच्यानंतर सामाजिक, राजकीय वेगवेगळे पैलू, कॅरेक्टर्सनुसार माणसं विचार कसे करतात, कठीण प्रसंगात निर्णय कसे घेतात, या सगळ्या गोष्टी चित्रपटांमधून तुम्हाला कळायला लागतात. त्याच्यामुळे सैराट आहे, फॅन्ड्री आहे, हे चित्रपट काय करतात, तुम्हाला समाजाचं एक वास्तव दाखवतात आणि असे चित्रपट जे तुम्हाला तुमच्या उत्तरांमध्ये कोट करायचे. गव्हर्नमेंट रिपोर्ट्स आहेत, जीएससाठी तर आपण अभ्यासतो, परंतु निबंधामध्येही आपण ते कोट करू शकतो. कसं? तेही तुम्हाला शिकायचं आहे. ते आपण शिकणारच आहोत पुढे. परंतु लक्षात असू द्या, की तेही अहवाल आपल्याला वापरायचे आहेत. तर त्याच्यानंतर इंटरनेट आपल्या हातामध्ये आहे. एआय शक्यतो वापरू नका. कारण एआय चुकीची माहिती देतं. ते उदाहरणं इकडे-तिकडे करतं. त्याचा त्याचा वापर करू नका. तुम्हाला इंटरनेट अर्थात तेच पुन्हा इंटरनेटवर तुम्ही न्यूजपेपर वाचताय, YouTubeवरती एखादी व्हिडिओ, एखादी शॉर्ट्स बघताय. त्याच्यातून तुम्हाला कळतंय किंवा Instagramमध्ये एखादी रील आहे, त्याच्यातून काहीतरी वेगळं ज्ञान मिळतं. तर आजूबाजूला गोष्टी घडत असतात. तुम्हाला ते फक्त वेचायला जमले पाहिजे. तुम्हाला तेच बोलत फुलं तुमच्या आजूबाजूला आहेत. तुम्हाला परागकण वेचायचे आहेत, तुम्हाला मधमाशी बनायचंय कारण तुम्हाला एक पोळं बनवायचं. तर हा दृष्टिकोन तुम्हाला पाळायचा. आता हा दृष्टिकोन जरी पाळायचा असेल, तर तेच कोट्स कसे काढायचे, किस्से कसे संकलन करायचे, बेसिक गोष्ट तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. एकत्रित करा, त्याचं वर्गीकरण करा. सामाजिक आशयाची ही आहे, राजकीय आशयाची ही आहे, शिक्षणाच्या बाबतीत ही आहे. आणि ती कोटेशनच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत, की कोट करा, अॅनेक्डोट्स असतात, कन्सेप्ट असतात, ॲप्लिकेशन असतात. या टाइपमध्ये एक बनवा. एखादा कोटेशन आहे, एखादा अॅनेक्डोट आहे, की त्याची कन्सेप्ट काय आहे आणि त्याला तुम्ही वापरू कुठे शकता. त्याची उजळणी करा, लक्षात असू दे. बरोबर आहे? सोर्सेसच्या बाबतीत तुमचा हा प्रश्न असतो. तरी पण असं फील होतंय का? हा प्रश्न आहे तो संपलेला नाही. इतकी मेहनत कुठे करणार? बरं इतकी मेहनत केली तरी आपण बरोबर ट्रॅकवरती मेहनत करतोय का? हाही प्रश्न पडतो. याही प्रश्नाचं उत्तर एक वन स्टॉप सोल्युशन घेऊन मी तुमच्यासाठी आलो. तुम्ही फक्त थांबा, मला वेळ द्या.
तुम्हाला आपल्या लेक्चर्स सोबत एक खूप महत्वाची गोष्ट मिळणार आहे. ती आहे आपल्या या निबंधाच्या नोट्स. निबंधाच्या नोट्स म्हणजे याच्यामध्ये निबंध लिहावा कसा याच्या नोट्स नाही. इथे तुम्हाला जी उदाहरणं पाहिजे असतात, जे कोटेशन्स पाहिजे असतात, जे काही मी आत्ता मगाशी बोललो, की तुम्हाला हे असायला हवं, ते असायला हवं आणि ते स्टँडर्ड स्वरूपात असायला हवं, की थीम्सनुसार अरेंज केलेलं असायला हवं, ते इथं. ते कसं आहे? थोडंसं लक्ष द्या. तुम्हाला दिसतच असेल, ही आपली निबंधाची नोट आहे. बरोबर आहे. या संपूर्ण नोटमध्ये टेबल ऑफ कंटेंट्सकडे लक्ष द्या. बरोबर आहे. या टेबल ऑफ कंटेंट्समध्ये काय? सुरुवातीला माझं म्हणणं होतं, की मला तुम्हाला काय बोलू पाहायचंय, काय सांगायचंय ते आहे. त्याच्यानंतर सुरुवातीला काही छोटे-छोटेसे प्रकरण आहेत, की तुम्हाला ते विसरायचंच नाही. पहिली गोष्ट निबंधाचं तत्वज्ञान आणि महत्त्व काय? आता जे आपण पाहिलं, परंतु वेगवेगळे तुमचे जे प्रश्न असतात, ते प्रश्न घेऊन त्याचं एक आकलन केलेलं आहे. त्याच्यानंतर निबंधाची नेमकी गुरुकिल्ली काय? ती आहे. त्याच्यानंतर निबंध लेखनाचा पाया काय आहे? प्रस्तावना काय असते? समारोपापर्यंत सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि आवश्यक सगळ्यात जास्त महत्त्वाची या नोट्समधली गोष्ट आहे ती, की निबंध लेखनासाठी आवश्यक गंगोत्री. की तो पाण्याचा सोर्स मी तुमच्या हातात देतोय, जिथून तुम्ही गंगा निर्माण करणार आहात. तुम्हाला मी ती फुलं देतो. फुलं नाही, किंबहुना मी तुमच्या हातात परागकण देतोय, याचा तुम्हाला फक्त मध बनवायचा आहे आणि तो मध बनवायचा कसा याच्याही संरचना, याचेही फ्रेमवर्क्स तुम्हाला मी आपल्या लेक्चर्सद्वारे देणार आहे. लोक 1-2 अप्रोचेस शिकवतात. मी तुम्हाला प्रस्तावना लिहायची कशी याची 20 अप्रोचेस देणार आहे. आणि त्याच प्रस्तावनेच्या आधारे आणि नंतर आपल्याला मग मुख्य विवेचन अर्थात आपली बॉडी, अर्थात आपली संरचना कशी करायची याचेही 20 अप्रोचेस देणार आहे. इथेही जर तुम्ही थांबला नसाल, तर त्याच्यानंतर वेगवेगळे आपले जे पॅराग्राफ्स असतात, परिच्छेद असतात, हे एकमेकांशी जोडायचे कसे याचेही मी तुम्हाला 20 अप्रोचेस ज्याला आपण कनेक्टर्स म्हणतो तेही देणार आहे. आणि तिथेही जर थांबलं नसेल, झालं नसेल निबंधामध्ये तुम्हाला वाटत असेल, की ही स्किल मला येत नाही, तर आपला जो समारोप निबंधाचा करायचा असतो, त्याचेही तुम्हाला मी 20 अप्रोचेस देणार. थोडक्यामध्ये तुम्हाला आवश्यक असणार आहे, की जगामध्ये लोकं अशा प्रकारे निबंध लिहितात. आता तुम्हाला फक्त तुमची योग्य पद्धत शिकायची आहे, निवडायची आहे. सगळ्या पद्धती डिटेलमध्ये उदाहरणांचा वापर करत मी शिकवणार आहे. तुम्हाला फक्त ते परागकण आता वेचायचेही नाहीयेत. दिलेले परागकण आणि जे शिकवण तुम्हाला दिलेले आहे, त्याचा वापर करून फक्त एक मधमाशीसारखं मध तयार करायचं आणि मला वाटतं, की तुम्ही ते करू शकता. आता या नोट्सकडे पाहूयात, की यात नेमकी ती गंगोत्री कशी आहे? बाकी या जर नोट्स बघितल्या, पूर्णपणे व्हिज्युअली सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. करायचंय काय? प्रश्न विचारलेले आहेत. पाय चार्ट्स, डायग्राम्स सगळ्या गोष्टी येतात. मूळ मुद्दा कुठे येतो माहित आहे का? की या नोट्समधून आहे काय? आणि या नोट्समधून या नोट्सचा वापर कसा करायचा? ही आहे हे आहे आपलं प्रकरण 4 निबंध लेखनासाठी आवश्यक गंगोत्री. प्रकरण 4. तर मी काय केलेलं आहे, आयोगाचे जे मागच्या काही वर्षांचे जे प्रश्न होते, त्यांचं आकलन केलं. त्याच्यानंतर मला काही थीम्स माझ्या लक्षात आल्या. जसं की ही पहिली थीम चेंजेस, शाश्वतता ज्याला बदल म्हणतो. बदल, शाश्वतता आणि अस्मिता. परमनन्स अँड आयडेंटिटी. चेंज, परमनन्स अँड आयडेंटिटी. हा जो टॉपिक आहे किंवा हा जो एक विषयाचा एक विषय काढू शकतो. आपण एक थीम काढू शकतो, की या थीम्सवरती आयोग अर्थात यू-पी-एस-सी गेल्या काही वर्षांमध्ये खूप सारे प्रश्न विचारत. ही नोट तुमच्याकडे असणार आहे आणि मला संपूर्ण आकलन, विश्लेषण केलं. मी संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिल्या. माझी एक गोष्ट लक्षात आली, की यू-पी-एस-सी जे आहे ना, या ज्या ठराविक थीम्स आहेत, याच्या पलीकडे जातच नाही. म्हणजे ते जे काही प्रश्न विचारतात, याच थीम्सच्या रिलेटेड आहेत आणि मी हे पाहिलं, की 2024 पर्यंत असं होतं. 25 सालचा पेपर लेटेस्ट आला, मग मी तो पाहिला. अरे, तोही पुन्हा याच थीम्समधून विचारतो. तर थोडक्यात 26 साली जे काही येणार आहेत, ते याच थीम्समध्ये येणार आहेत. आता या थीमसाठी मग आपल्याला तयारी करावी लागेल आणि तयारीसाठी तुम्हाला माहिती आहे निबंधासाठी आवश्यक आपल्याला काय लागणार आहे. कोटेशन्स लागणार आहेत, किती साऱ्या गोष्टी लागणार आहेत, प्रसंग, अॅनेक्डोट्स, दृष्टांत काय-काय लागणार आहे. ही नोट, त्याचं उत्तर. ते कसं? बघा. मुळात ही संकल्पना काय आहे? थोडक्यामध्ये आपली नोट तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर लेटेस्ट गेल्या काही वर्षांमध्ये याच्यावरती जे काही प्रश्न विचारलेत, ते प्रश्न इथे आहेत, की 22 साली काय विचारलंय
आणि असंही नाही ते केवळ ते प्रश्न दिलेले आहेत. त्या टॉपिकवरती फिलॉसॉफिकल त्यांनी एसेज विचारलेत. अमूर्त आहे की मूर्त विचारले, की अप्लाइड टॉपिक्स आहेत, नाहीतर फिलॉसॉफिकल टॉपिक्स आहेत. त्यांचीही लिस्ट दिलेली. ही संपूर्ण लिस्ट इथं आहे. याच्यामध्ये बघा, फिलॉसॉफिकल टॉपिक कसा आहे, की संस्कृती म्हणजे आपण काय आहोत, सभ्यता म्हणजे आपल्याकडे काय आहे. हा फिलॉसॉफिकल टॉपिक झाला थोडासा. बरोबर आहे. अप्लाइड टॉपिक्स मूर्त विषय काय विचारलेला आहे जणू एखादा, की भारतातील नव्या स्त्रीची परिपूर्ती हे एक मिथक आहे. हे वास्तव रिॲलिटीमध्ये आपल्याकडे काय आहे, बरोबर आहे, की चेंज जो आहे, बदल आहे. स्त्रियांच्या प्रती ह्या विषयापासून एक थीम लक्षात आली पाहिजे. बदल, शाश्वतता आणि अस्मिता. आपण सुरुवातीला काय करतोय या नोट्समध्ये तुम्हाला एक गोष्ट मिळते, ती आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, की काय विचारलं गेलेलं आहे आतापर्यंत ते. त्याच्यानंतर या नोट्समध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसेल सॉक्रेटिसच्या नजरेमधून. सॉक्रेटिस आहे त्याला एक सवय होती कुठल्याही गोष्टीला प्रश्न विचारायची. आता एखादी थीम जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल. कसं? बदल म्हणजे काय? शाश्वतता म्हणजे काय? मग अशाश्वतता काय असते? बदल असेल तर बदल नसेल तर काय? प्रत्येक प्रश्नाला प्रश्न, प्रश्नाला प्रश्न, प्रश्नांची साखळी. हे तुम्हाला इंट्रोडक्शनला खूप उपयोगी पडू शकतो त्या विषयाच्या. परंतु हे तुम्हाला विषयही समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्हाला त्या प्रकारचं एक आकलन, एक विश्लेषण दिसेल. सॉक्रेटिसच्या नजरेतून या विषयाकडे आपण कसं बघू शकतो. त्याच्यानंतर ही संकल्पना नेमकी काय आहे, ती तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितली आहे. पिक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये फोटोज आहेत, इमेजेस आहेत, सगळं. सुरुवातीला कसं थिसिसचं जहाज काय होतं, ती संपूर्ण दंतकथा काय, या सगळ्या गोष्टी. शिप ऑफ द थिसिस, द पॅराडॉक्स काय होता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. मग प्रत्येक संकल्पना, बदल नेमका काय असतो, शाश्वतता काय असते, अस्मिता काय असते, हे कन्सेप्ट तुम्हाला ती समजून सांगितलेली आहे, की ज्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. अशा काही अजून कन्सेप्ट्स आहेत, त्याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात. कन्सेप्ट झाल्या तुमच्या क्लिअर आणि अंडरस्टँडिंग होते. या नोट्स वाचल्यावर तुम्हाला कळेल. डेमोसाठी तुमच्यासाठी एक सॅम्पल म्हणून ह्या नोट्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्येही आहेत. तुम्हाला त्या मिळून जातील. तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आपल्याला निबंध लिहिण्यासाठी काही दृष्टांत, काही कथा, थोडक्यात अनेक्डोट्स आणि स्टोरीज लागतील. याच्यात त्याही स्टोरीज दिलेल्या आहेत. असं नाही एक स्टोरी दिलेली आहे त्या विषयाच्या रिलेटेड. तुम्हाला फक्त तो विषय आलेला आहे. योग्य विषय, योग्य थीम निवडून आणि तुमचे जे काही प्रसंग नसतील आणि नाहीच सापडले तुम्हाला आणि वाटलं की हे छान वाटतंय, तर हे वापरू शकता. इथे ते अनेक्डोट्स आहेत, की अँबेसेडर गाडीचं कसं झालं? जपानची मेईजी क्रांती कशी होती? पुस्तकांची उदाहरणं आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर सर्व खेळ, जीवनातले वेगवेगळे अंग जे आहेत आपले, कला, संस्कृती, चित्रपट वगैरे वेगवेगळ्या क्रीडा, या सगळ्यांविषयीचे तुम्हाला वेगवेगळ्या कथा, स्टोरीज, एनेक्डोट्स की जे आपल्याला निबंधाच्या दृष्टीला उपयोगी पडू शकतात. त्या थीमच्या रिलेटेड सुरुवातीला तुम्हाला ते मिळते. संकल्पना झाली, एनेक्डोट्सही मिळाले. परंतु त्या संकल्पनेचे विविध पैलूही आपल्या लक्षात यायला पाहिजेत. जसे की आपला जो स्टेपल अप्रोच असतो किंवा आपले जे पेस्टल अप्रोच असतो त्याच्यानुसार तत्वज्ञानात्मक पैलू काय? बाहेरचं तत्वज्ञान अर्थात पाश्चात्य तत्वज्ञान याच्यावरती काय बोलतं? भारतीय तत्वज्ञान या थीमच्या दृष्टीने काय विचार करतं? तुमची ती तात्विक बैठक फिलॉसॉफिकल एसेसाठी तीही झाली. सामाजिक पैलू, त्या सामाजिक पैलूची उदाहरण इथे पाहू शकता. तुम्हाला आजूबाजूला त्या एखादा फोटोही दिसेल, की ज्याच्याद्वारे तुमचं आकलन अजून जास्त समजून येऊ शकतं. राजकीय पैलू या थीमचा कसा असू शकतो? तो तुम्हाला सापडणार. आर्थिक पैलू, वेगवेगळे पैलू. मानसशास्त्रीय पैलू सुद्धा याच्यामध्ये आहे. सांस्कृतिक पैलू, पर्यावरणीय पैलू, तंत्रज्ञानात्मक, ऐतिहासिक. हे सर्व पैलू. आता लक्षात ठेवा आपल्याकडे काय-काय एका थीममध्ये गोष्ट झालेली आहे. संकल्पना झालेली आहे. त्याच्यात प्रश्न झालेले आहेत. त्याच्यानंतर संकल्पना झाली. संकल्पनेनंतर दृष्टांत झाले. त्याच्यानंतर आता वेगवेगळे पैलूही झाले. निबंधासाठी एका थीमसाठी अजून तुम्हाला काय आवश्यक असतं? सुविचार आवश्यक असतात, अवतरणे आवश्यक असतात. इथे पुन्हा तुमच्याकडे सुविचार आहेत. इंग्रजीपासून संस्कृत आहेत, हिंदीमध्ये काही गोष्टी आहेत. महात्मा फुले काय बोलले, गांधीजी काय बोलले, मराठीमध्ये वेगवेगळ्या ज्या कवयित्री, कवी होते ते काय बोलले, आपले अभंग जे आवश्यक असणार आहेत तुम्हाला, तुकोबाराय काय बोललेत, गुलजार काय बोलताय, वेगवेगळे जे उदाहरणं असतील, ती सर्व इथे आहेत. तुम्हाला वेगळीकडे जायची गरज नाही. वेगळीकडे कोणीतरी देईल तुम्हाला इतके-इतके अभंग पाठ करून जा. नाही. या थीममध्ये ज्या गोष्टी आहेत तुम्हाला त्याच आवश्यक आहेत. त्याच लक्षात ठेवा. जमत असेल तर पाठ करा आणि तेच वापरायला शिका आणि थीमनुसार वापरायला शिका. आणि थीम्स बदलणार नाहीत. असंही नाही की 50 थीम्स आहेत. निवडक थीम्स आहेत त्याच्यावरतीच विचारलं गेलं. इथेही होतंय का? नाही. तुमच्या उत्तराला अजून खोली देण्यासाठी तुम्हाला चित्रपटही त्याच्यामध्ये टाकावे लागतील. चित्रपटांनाही कोट करायला हवं. तुमच्याकडे सर्वांगीण साठा असायला हवा, की जे सर्व आयाम जीवनातले सर्व क्षेत्र कव्हर करतात. मग अशासाठी आपण काय केलंय?
चित्रपट. बरं असंही नाहीये, की आता काल जो येऊन गेला तो चित्रपट दिलेला नाही. कारण तुम्ही तो चित्रपट पाहिला असेल कदाचित म्हणून तर तुम्ही लिहिलाय. पण मूळ मुद्दा काय आहे, की आपण कोणासाठी करतो ही सगळी गोष्ट? त्या परीक्षकासाठी. कारण त्याने वाचावं, त्याने उत्तरं द्यावी, आपल्याला मार्क्स द्यावे आपल्या उत्तरासाठी, आपल्या निबंधासाठी. आता तो जो माणूस आहे, तो विचार करा इतका थकलेला आहे. प्रश्नपत्रिका चेक करतोय. खूप खराब काम असतं कोणाचं उत्तर चेक करणं. तो ते करतोय कारण त्याला थोडेसे पैसे मिळत असतील, नाहीतर काहीतरी असेल त्याचा तो हेतू. तो तुमचा निबंध वाचतोय हीच खूप मोठी गोष्ट झाली आणि त्याच्यामध्ये तो बघतोय काहीतरी 2 आठवड्यापूर्वी आलेला चित्रपट. तो तो पाहील का याची शक्यता खूपच कमी वाटते. पाहू शकतो, पाहूही नाही शकत. परंतु तो आहे 60-70 वर्षाचा व्यक्ती, तर आपल्याला त्याला त्या गोष्टी सांगाव्या लागतील, ज्या त्याच्या आहेत, ज्या त्याच्या काळातील आहेत आणि ज्या त्याच्यासाठी सुंदर वाटतात. त्याच्यामुळं तुम्हाला आत्ताचा करंट चित्रपट सांगून तुम्ही सांगू शकता, हरकत नाही. त्यात चुकीचं काही नाही. परंतु त्याला रिलेटेबल तर वाटलं पाहिजे. तुम्ही आत्ताची सीरीज सांगताय, त्याला रिलेटेबल तर वाटू द्या. तर ते रिलेटेबल कसं वाटेल त्याला? कारण त्याचं जे वय आहे, तो सत्यजित रेचे सिनेमे बघत आलेला आहे. तो श्याम बेनेगलचे सिनेमे बघत आलेला आहे. तो तुकाराम वाचत मोठा झालेला आहे. त्याला कोटेशन्स, त्याला प्रसंग, त्याने जे काही पाहिलेलं आहे, त्याच्या आजूबाजूला त्याने .com बबल कसं फुटलेलं होतं ते पाहिलेलं आहे. कारण तो त्या काळातला आहे. त्याने एल-पी-जी रिफॉर्म्स पाहिले कारण 1990च्या काळामध्ये तो त्याच्या तारुण्यात होता. तर आपल्याला उदाहरणं जी द्यायची आहेत, कारण अॅम्बेसेडर गाडी तो पाहत आलेला आहे. ती गाडी अचानक गेलेली आहे. अशी उदाहरणं का? कारण त्याला फील होईल. आपल्याला त्याच्या भूतकाळात घेऊन जायचंय आणि त्याला त्या गोष्टीचे आकलन आहे. आणि त्याला कळेल, की हा माझाही विचार करतोय. मग तुम्हाला त्याच्याकडून मार्क्स कसे मिळतात? तुम्ही याचाच विचार करा. ही खूप विलक्षण गोष्टी. छोट्या-छोट्या गोष्टीचा विचार करून इथे तुम्हाला ते दिसेल. मराठी चित्रपट दिसतील, हिंदी चित्रपट दिसतील, आर्टिस्टिक वर्ल्ड सिनेमामधील जे चित्रपट दिसतील, तुम्हाला आवश्यक असणारं सर्व. चित्रपटही झाले. तुम्हाला काही पुस्तकही त्या थीम्सवरचे पाहिजे असतील, त्या पुस्तकांमध्ये काय लिहिलंय? मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये जे काही पुस्तकं आहेत, ते पुस्तकं आणि त्यांची थोडीशी माहिती. असं नाही आहे लिस्ट स्वरूपात आहे. तुम्हाला लक्षात येईल, आकलन होईल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवावरती याचा अभ्यास करू शकता, अशा ह्या नोट्स प्रिपेअर केलेल्या आहेत. बरं इथपर्यंत काय झालं? प्रस्तावना कशी करायची तुम्हाला सांगितलं, की सॉक्रेटिसच्या त्या मार्फत आपण करू शकतो, बरोबर आहे. अजून वेगवेगळे मार्क्स कसे आहेत, हे तर मी लेक्चर्समध्ये सांगणारच आहे. पण ह्या नोटमध्ये अजून एक विचार करा, की समारोप कसा करायचा आहे आणि त्या समारोपाचे 4, कधी 5, कधी 3, कधी 2 की ह्या थीमचं जर समारोप करायचा आहे, त्याचा जर निष्कर्ष काढायचा आहे, तर तो कसा काढू शकतो? हे सुद्धा आपल्या नोट्समध्ये आहे. तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये. वन स्टॉप सोल्युशन आहे आपली ही बॅच. नोट्स आहेत, फ्रेमवर्क्स आहेत, लेक्चर्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला मेंटरशिपसाठी काय सपोर्ट पाहिजे असेल, तोही आहे. तर हेही नसेल, तुम्हाला घ्यायचंही नसेल, मी तुम्हाला कधी सांगणार नाहीये, फोर्स करणार नाही. ती नंतर तुमचं डिस्कशन, तुमचा विवेक तुम्हाला जे काही बोलेल. परंतु हेही नाही करायचं, ते कसं करायचंय? म्हणजे तुम्हाला या नोट्स जरी नसतील, तरी वर्तमानपत्र वाचून वगैरे कशा गोळा करायच्यात त्या कोटेशन्स आणि त्या कशा अरेंज करायच्या, हेही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. त्या अशा नोट्स आहेत. एकूण या प्रत्येक थीम आहे. ही थीम झाली, की पुढची जी थीम आहे आपली, वास्तव, जाणीव आणि सत्य याच्या बाबतीत, की रिॲलिटी, परसेप्शन एंड ट्रुथ काय असतं नेमकं? या संकल्पनेच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न पडतील. प्रश्न असतात. ते प्रश्न सर्व इथे दिसतील. त्या प्रश्नांसोबत पुन्हा तेच आकलन, पैलू, उदाहरणं, चित्रपट अशा सगळ्या गोष्टी आणि ही अशी नाहीये, की खूप मोठी नोट आहे. 160, 70, 80 पानांची ही एकूण संपूर्ण नोट आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला हेही मिळेल, की गेल्या काही वर्षांमध्ये जे निबंधाचे विषय होते, त्या विषयाचा नेमका अर्थ काढण्याचा प्रयत्न केलाय तुमच्यासाठी आपण. त्याच्यासाठी कोणती उदाहरणं तुम्ही टाकू शकता, ते दिलेलं आहे. प्रिव्हियस इयर क्वेशन 2021 पासून 2025 पर्यंतचे सर्व विषय जे आहेत. उदाहरणार्थ हा विषय होता, की सत्याला कोणताही रंग नसतो. ट्रुथ नोज नो कलर. या विषयावरती तुम्हाला भीती वाटत असेल, की नेमकं लिहावं काय? या विषयावरती काय आहे याचा नेमका अर्थ? त्याचे वेगवेगळे पैलू कसे मांडू शकतात? असे 21 पासून 2025 सालापर्यंत सर्व या नोट्समध्ये मिळेल. अशी ही एकूण नोट आपली, जी तुम्हाला मिळणार आहे आणि ज्याच्याद्वारे तुम्हाला तुमचा निबंधाची ही जी कला आहे, त्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवायचं आणि हा आपल्या निबंधाच्या फॅक्टरीचा एक खूप महत्त्वाचा पार्ट झाला. आता सोर्सेसचा जो प्रश्न होता, तो तर मिटलाय आणि जर तुम्हाला क्लासचे विद्यार्थीही नसाल, तुम्हाला नसेलही करायचा, तरीही तुम्हाला माहिती आहे की सोर्सेस मिळवायचे कसे. तर दोन्ही वेजमध्ये आपण हा प्रश्न तर सॉल्व्ह केलेला आहे.
पुढे जाऊयात आपण. निबंधाची आदर्श रचना कशी असते याच्याविषयी आपण बोललेलो आहे. परंतु त्याच्यासाठी एक महत्त्वाचा एक विषय असतो. आता मूर्त विषय समजा पुढच्या वर्षी विचारले गेलेले 1-2 विषय सगळे भकाभक सगळे ते जे आपले अप्लाइड टॉपिक्स असतात, जीएसचं नॉलेज आपण अप्लाय करू शकतो. सगळे त्याच्यावरती लिहिणार. अडचण माहिती आहे काय? तो परीक्षक जर वाचतही असेल तुमची उत्तर, तो बोर होईल. कारण सगळे तेच लिहिणार आहेत, सगळे तेच मुद्दे, सगळे तोच कंटेंट वाचतात. जो सगळे बाकीचे वाचतायत. तुम्ही काय वेगळं वाचत नाहीये. सगळे लक्ष्मीकांतच वाचतायत. सगळे करंट अफेअर्ससाठी त्याच मॅगझिन्स वाचतायत. सगळ्यांकडे तीच उदाहरणं आहेत. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही मूर्त विषय, अप्लाइड विषय निबंधासाठी निवडता, त्यावेळेस ती भीती आहे, की तुम्हाला मार्क्सही सर्वसाधारण मिळतात. असं नाही खराब मार्क्स मिळतात. रेग्युलर एका रेंजमध्ये 100, 120 तेही छान मार्क आहेत. पण तेवढेच मिळतात. परंतु आपल्याला थोडासा जुगार खेळावा लागतो. अमूर्त विषय जे आहेत फिलॉसॉफिकल अवघड वाटतात. परंतु अशा विषयांना जर अप्रोच केलं, तर तो जो मधला फरक आहे 20-30 मार्क्सचा, तो आपल्या हातात राहतो. आणि जुगार याच्यासाठी का बोलतोय, की तुम्ही स्वतः अभ्यास करत असाल आणि तयारी करत असाल, तर तो जुगार बनू शकतो. परंतु आमच्यासोबत जर तुम्ही या कलेचा सराव केला, तर तो जुगार नाही, ते एक सत्य बनतं. कारण आपण या फिलॉसॉफिकल विषयांना टॅकल कसं करायचं, तो व्यवस्थित पाहिलं. मी तुम्हाला ते सांगतो, की जगातला कोणताही विषय कर्नाटकीच्या विद्यार्थ्यांपुढे जर आणून कोणी ठेवला, तर तो त्या विषयावरती 1200 शब्दांमध्ये नाही, 2000 शब्दांमध्ये आरामात निबंध लिहू शकतो. कोणतीही अडचण नाही येतात. इथपर्यंत आपण पोहोचणार आहोत. त्याच्यामुळे माझा तर सल्ला राहील, की एक निबंध मूर्त लिहा, अप्लाइड लिहा जर कधी तुमच्याकडे ऑप्शन असेल आणि एका ठिकाणी अमूर्त लिहा. थोडंसं तुम्हालाही एक समन्वय साधला जाऊ शकतो. दोन्हीही अमूर्त लिहिले तरी सुंदर आहे. म्हणजे ते जर जमलं तर 170-75 कुठे नाही गेलं. फक्त ते लक्षात असायला हवं करायचंय कसं. हे झालं निबंध. निबंधाच्या बाबतीत परीक्षेच्या दृष्टीने काही गोष्टी. परंतु अजूनही की एका निबंधाचं स्ट्रक्चर कसं असायला हवं. कोणत्याही निबंधामध्ये सुरुवातीला असते प्रस्तावना. कारण इतके निबंध त्या परीक्षकाला वाचायचे असतात. तुमची जी हुक बसणार आहे, त्याला तुमच्याविषयी जे आकर्षण लागणार आहे, ते बनणार आहे प्रस्तावनेद्वारे. त्याच्यामुळे प्रस्तावना खूप महत्त्वाची ठरते. ती प्रस्तावना लिहायची कशी, त्याचे अप्रोचेस कसे, आपल्या लेक्चर्समध्ये सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तरीही एक गोष्ट लक्षात असू द्या, सुरुवातीला तुम्हाला एक भावनिक साथ घालावी लागणार आहे. कारण त्याला तो निबंध वाचायला आपल्याला लावायचा. कारण तो 1000 प्रयत्न करणार आहे, की मला वाचायचं नाहीये. मी फक्त वरून-वरून पाहील मार्क्स त्याला असं बोलायचं, की तुम्हाला वाचायचं आहे आणि मी हे लिहिलंय. त्याच्यासाठी तुम्हाला एक भावनिक साथ घालावी लागते. त्याच्यासाठी मग तुम्हाला उदाहरणं वापरावं लागतात, अवतरणं वापरावं लागतात, चित्रपटांचे प्रसंग, दृष्टांत वापरावे लागतात. तुम्हाला वेगवेगळ्या पैलूंमधील एखादी गोष्ट वापरावी लागते. तुम्हाला शब्दखेळ करावा लागतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या नोट्समध्ये आहेत. त्याचा वापर करून आणि आपण जे तंत्र देणार आहोत 1, 2, 3 नाही 20 तंत्र वापरून तुम्ही त्या टेक्निक्स वापरून तुम्हाला तुमची प्रस्तावना लिहायची. त्याच्यानंतर मुख्य विषय कशा बाबतीत येतो? बॉडी. बॉडी लिहिणं, बॉडीच्या संरचना, की सामाजिक, आर्थिक, राजकीय असं काहीतरी लिहा सगळेच सांगतात. लिहू शकता तुम्ही. अडचण माहिती आहे का कुठे आहे? बॉडीसाठी कंटेंट गोळा करणं, त्याच्यासाठी जी रँडम थिंकिंग लागतं, विचार गोळा करणं, विचाराचे प्रवाह गोळा करणं, ती मूळ अडचण आहे. आपलं डेडिकेटेड लेक्चर त्याच्यासाठी राहणार आहेत. सुरुवातीचे 1-2 लेक्चर आपण फक्त हाच प्रयत्न करणार आहोत, की आपल्याला विचार करायचा आहे, त्या विचारांचं मंथन करायचं आहे. कारण तुम्हालाही माहिती आहे, जोपर्यंत समुद्र मंथन होत नाही, तोपर्यंत या सृष्टीच्या निर्माणामध्ये आपण कोणतीही चांगली गोष्ट, चांगली भर पाडू शकत नाही. आपल्याला हे विचारांचं मंथन करायचंय, विचार करायला शिकायचंय. सुरुवातीचे 2 लेक्चर्स आपण फक्त बेसिक्स करणार आहोत, की कोणताही विषय येऊ द्या, याच्यासाठी विचार कसा करायचा. आणि मी खूप आरामात, हळुवारपणे आपण, की असंही नाहीये, तुमच्या स्पीडनुसार रँडम विषय घेऊन आपण बघूयात, की आपण विचार कसा करू शकतो या विषयावरती. आणि ज्यावेळेस तुम्ही विचार करता, तुमच्याकडे ते मुद्दे येतात, त्यावेळेस तुम्हाला फक्त एका फ्रेमवर्कची गरज असते. त्या फ्रेमवर्कमधले त्यातील तुम्हाला जे बेस्ट वाटतायत, कारण तुमच्याकडे इतके मुद्दे येतात, की तुम्ही 10,000 शब्दांचा सुद्धा निबंध लिहू शकता. ते मुद्दे काढून फक्त तुम्हाला योग्य वाटतील, ती उदाहरणं, ती अवतरणे काढून तुम्हाला फक्त आपले जे फ्रेमवर्क्स आपण जे फ्रेमवर्क्सचे लेक्चर बघणार आहेत, त्याच्यामध्ये टाकून तुम्हाला तुमचे प्रस्तावना तर झालेली आहे, तुम्हाला तुमचं स्ट्रक्चर जे बॉडी आहे ती बनवायची. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची गोष्ट येते, की तुम्हाला समारोप करायचा. समारोप करण्यासाठी तुम्हाला संपूर्ण वरचं तर ज्ञान असणार. त्यामुळे प्रस्तावनेपेक्षा समारोप लिहिणं थोडंसं सोपं असतं. परंतु ते महत्त्वाचं आहे. कारण अंत भला तो सब भला हे आपण विसरून चालणार. कारण जर शेवटच खराब झाला, कारण वरती लावलेला कळसच खराब झाला, तर आपण इतकं सुंदर जे मंदिर बांधलेलं आहे त्याचा काहीही उपयोग राहणार नाही. त्याच्यासाठी समारोपाची कलाही खूप महत्त्वाची ठरते. तर त्याच्यासाठीही तो कसा करावा आपल्या नोट्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे समारोप आपण दिलेले आहेत. परंतु नोट्सच्या पलीकडेही जाऊन आपण आपल्या लेक्चर्समध्ये एक डेडिकेटेड लेक्चर आहे, की समारोप नेमकं असतं काय, करायचंय काय, त्याची कला नेमकी काय आणि त्याचेही आपण 20 अप्रोचेस
असं नाहीये रॅन्डम कुठलाही अप्रोच उचललाय. शास्त्रीय अप्रोच अशा अर्थाने, की साहित्यामध्ये, भाषणाच्या कलेत वेगवेगळे जे फील्ड्स आहेत, जसं की वकिली क्षेत्रामध्ये क्लोजिंग आर्ग्युमेंट नावाची एक कन्सेप्ट असते. ओपनिंग आर्ग्युमेंट एक असतं, ज्यासाठी आपण प्रस्तावनेच्या त्या दृष्टीने आपण बघू शकतो, की वकील ज्या प्रकारे क्लोजिंग आर्ग्युमेंट करतात ते. त्या स्टाईल्स असतात. असं नाही रँडम कोणतीही उचलली आणि असं-असं तुम्ही समारोप करा. वेगवेगळ्या प्रकारे आपण कशाप्रकारे समारोप करू शकतो याचे 20 फ्रेमवर्क्स आपण त्या लेक्चर्समध्ये पाहिले. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमचा निबंध लिहायचा असतो. थोडक्यामध्ये 10-12 परिच्छेद पॅराग्राफ आहेत ते असायला हवेत. 100-150 शब्दांचा एक पॅराग्राफ असायला हवा. बरोबर आहे? कुठल्याही निबंधामध्ये जर त्याचा रेशो काढायला गेला तर 1:4:1 असायला हवा. जसं की जर थोडक्यामध्ये 1200 शब्दांमध्ये एक डिव्हाईड करू शकतो. 150 शब्दांचा तुमचा प्रस्तावना आहे तुमची, 150 शब्दांचा तुमचा समारोप आहे आणि उरलेले जे 900 शब्द आहेत त्याच्यामध्ये तुमचा मुख्य भाग बॉडी असायला हवी. अशा दृष्टीने आपल्याला विचार करायचा आहे. 1000 ते 1200 शब्द लिहिता शक्यतो आपल्याला ती लिमिट क्रॉस नाही करायची आणि ती क्रॉसही नाही करू शकत. कारण आपल्याकडे पानंही त्यांनी कमी दिलेली आहेत. सगळ्या गोष्टी तर लक्षात आलेल्या आहेत, की काय कसं करायचं आहे. या बेसिक गोष्टी होत्या. या निबंधाच्या बाबतीत. आता नियोजन कसं करायचं आहे या निबंधाचं, की परीक्षेसाठी हे ओरिएंटेशन होतं, की या गोष्टी आपण पुन्हा-पुन्हा आपल्या लेक्चर्समध्ये नाही बोलणार. आपण निबंध एक शास्त्र म्हणून बघणार, एक कला म्हणून बघणार. मुळात काय आहे, निबंधाचं आपण नियोजन कसं करायचं पेपरच्या वेळेस. पेपरमध्ये तुम्हाला माहीत आहे, एकूण वेळ किती असणार आहे तुमच्यासाठी 3 तास, 1 तासामध्ये मिनिट असतात 60. थोडक्यामध्ये तुमच्याकडे 60, 60, 120 एकूण 180 मिनिट्स असणार आहेत तुम्हाला. 180 मिनिट्समध्ये तुम्हाला किती निबंध लिहायचे आहेत? 2. एका निबंधाला वेटेज किती? 125. बरोबर आहे. 2 निबंध लिहायचे आहेत तुम्हाला. आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला जर 90 मिनिट्स आहेत एक निबंध लिहिण्यासाठी. सुरुवातीचे 5 मिनिटं तुम्हाला विषय निवडण्यात घालवायचे. असं नाही की विषय दिसला, हा मला छान वाटतोय लिहिला. कारण काय होतं आपला मानवी स्वभाव आहे. आपल्याकडे ज्यावेळेस पहिला निबंधाचा विषय दिसतो, आपल्याला वाटतं आपल्याकडे 2 ते 3च पॉइंट्स असतात. आणि आपण लगेच काय म्हणतो, "नाही, मी ह्याच्यावरती लिहू शकतो." नाही. या पेपरमध्ये तुम्हाला खूप वेळ आहे. 90 मिनिटामध्ये तुम्हाला फक्त 1.5 तासात तुम्हाला फक्त 1200 शब्द लिहायचे. जी-एसमध्ये तुम्हाला तर इतका वेळ मिळाला तर तुम्ही काय करता? सोन्याचा एकदम अर्क करून कोरून लिहिताल, इतका वेळ मिळाल्यावर. इथे बघा, तुम्हाला तो जो 1.5 तासाचा वेळ आहे, त्याचा योग्य वापर करायचा आहे. त्या 90 मिनिटातले पहिली 5 मिनिटं विचार करा. कोणता विषय घेऊ शकतो? याच्याकडे मी याच्यात सहज महसूस करतो का? ते बघायला हवं तुम्ही. ते पाहिलं, की तुम्हाला तुमचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. एकदा विषय निवडला, की बस. इथे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. एकदा एखादा विषय निवडला, की पुन्हा माघारी येणे नाही. विचार करा 5 मिनिटं त्याच्यासाठीच आहेत. प्रत्येक पैलूवरती विचार करा. असं नाहीये, की मला हा आवडणारा टॉपिक आहे, परंतु याच्याकडे मुद्दे माझ्याकडे जास्त बनत नाहीये. किंवा मी लिहू शकतो. पण याचा मी अभ्यास केलेला आहे, माझ्या थीम्सनुसार आहे, नोट्समध्ये आहे, मला सगळं आठवतंय, मी हे लिहू शकतो. तो विषयाची निवड झाली. ती विषयाची निवड झाली, 5 मिनिटं तुम्ही त्याला घातले. त्याच्यानंतरचे पुढचे 5 ते 15 अर्थात ही जी 10 मिनिटं आहेत, ही 10 मिनिटं तुम्हाला तो विचार मंथन आणि आराखडा करण्यासाठी असतात. थोडक्यात निबंध लिहायला डायरेक्ट तुम्हाला बसायचंय का? नाही. तुम्हाला काय करायचंय, जी 10 मिनिटं आहेत, त्या 10 मिनिटांमध्ये विचार करायचा आहे. रँडम थिंकिंग ज्याला आपण विचार मंथन करतो ना, पहिले 2 लेक्चर आपण तो विचार करायला शिकणार आहोत. कुठलाही विषय. मुद्दे कसे गोळा करायचे. 10 मिनिटांमध्ये तुम्हाला ते करायचं परीक्षेमध्ये. भलेही तुम्हाला वाटत असेल तुमच्या शेजारी बसलेला निबंध लिहायला सुरुवात केलाय, तो मध्ये अडकणार आहे. ही खात्री. तुम्हाला रफ वर्क पानंही खूप दिलेलं असतं तुम्हाला रफ वर्कसाठी. आरामामध्ये एक आराखडा तयार करायचे. ते कसं करायचं तेही आपण शिकणार. त्याला 10 मिनिटं द्या. आता तुमची 15 मिनिटं गेलेली आहेत. त्याच्यानंतर पुढील त्या 15 मिनिटांनंतर ते एकूण 85 मिनिटं. हा जो मधला कालावधी आहे, बरोबर आहे. या मधला कालावधी म्हणजे सुरुवातीचे 15 मिनिटं झाल्यानंतर शेवटी 5 मिनिटं उरायच्या आधीचा जो मधला वेळ आहे, या वेळात तुम्हाला तुमचा निबंध लिहायचा आहे. एकूण 1200 शब्द जे आहेत, ते 1200 शब्द लिहायचे. पुरेसा वेळ आहे, काहीच अडचण नाही. त्याच्यानंतर 85 मिनिटांमध्ये तुम्हाला तो विषय संपवायचा आहे. तो विषय संपल्यानंतर त्या 5 मिनिटांमध्ये कुठे काही चूक झाली आहे का? कुठे अंडरलाईन आहे का? कुठे अजून नक्षीकाम काय करू शकतो? रिव्ह्यूसाठी 5 मिनिट. कंपल्सरी हे स्ट्रक्चर तुम्हाला फॉलो करायचं आहे, तरच तुमचा निबंध आरामात कंप्लीट होईल. इथे वेळही खूप आहे. वेळ इतका असतो, की मी मुलांना नेहमी एक सल्ला देतो, की प्रस्तावना खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या संपूर्ण निबंधामधली. मला जर विचारतात, ही आहे प्रस्तावना, त्याच्यानंतर येतो समारोप, समारोपाच्या नंतर मुख्य भाग. कारण मुख्य भाग ठीक आहे, परंतु परीक्षकाला खूप सारे निबंध वाचायचे आहेत.
त्याने जर तुमचा निबंध वाचलाच तर खूपच छान. नाही वाचलं तर हरकत नाही. पण त्याने प्रस्तावना आणि समारोप वाचायला पाहिजे. एवढं तर खरं आहे. आता प्रस्तावना जी आहे, जी प्रस्तावना आहे, ती वाचण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की प्रस्तावना सर्वोत्तम बनली पाहिजे. तुमच्याकडे वेळ इतका असतो सुरुवातीला, तर हा जो मधला आहे 15 मिनिट ते 85 मिनिट याच्यामधले काही वेळ काढून माझं असं मत आहे, की रफमध्ये एक इंट्रोडक्शन, एक प्रस्तावना लिहा. रफमध्ये. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये काही एरर्स असतील, करेक्शन असतील त्या करा आणि फायनली ज्यावेळेस तुम्ही उत्तर लिहा, त्याच्यामध्ये तुम्ही एडिटेड जी फायनल असेल, की ज्याच्यामध्ये काहीच मिस्टेक नाही, ती प्रस्तावना लिहा. वेळ पुरेसा, आरामात करू शकता. ही जी टिप आहे, ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. या प्रकारे लिहिलं. पहिला निबंध आपला असा कंप्लीट होतो. 90 मिनिटाच्या वर जर तुम्ही एका निबंधाला दिला, तर दुसरा निबंध कंप्लीट होणार नाही. तुम्ही नियरली सुसाईड करण्यासारखंच आहे. आता काय करायचं? आता हे तर झालेलं आहे. पहिला निबंध. दुसरा निबंधही तुम्हाला सेम स्ट्रक्चर फॉलो करायचं आहे. सेम वेने दुसराही निबंध तुम्हाला संपवायचा. कच्चा आराखडा 10 ते 15 मिनिटं त्याच्यासाठी घ्या. आवश्यक वेळ किती पाहिजे? 70 मिनिटं तुम्हाला उरतात नंतर. मधला जो काळ असतो आपला निबंध लिहायला. त्याच्यात तुम्हाला 1000 ते 1200 शब्द लिहायचे आहेत. थोडक्यामध्ये काय करायचं आहे, एका मिनिटामध्ये तुम्हाला 15 शब्द लिहायचे आहेत. 15 ते 17 शब्द, की खूप सोपी गोष्ट आहे. इतकाही वेळ लागत नाही. आपलं स्पीड जीएसमुळे इतका वाढलेला असतो. परंतु तो पहिलाच पेपर असतो. आरामात लिहू शकता, विचार करून लिहू शकता, मिस्टेक्स न करता लिहू शकता. त्यामुळे 15 ते 17 शब्द एका मिनिटात लिहिणं काही अवघड नाही. त्याच्यामुळे खूप पुरेसा, खूप जास्त वेळ आहे. पुढे आता थोडक्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय, सगळे अप्रोचेस, सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. तरीही तुमच्या मनामध्ये काही मिथ्स, काही शंका असतात. त्या शंका आपण बघूया. पहिली शंका काय येते तुमच्या मनामध्ये माहिती आहे का? की अवघड आणि अलंकारिक मराठी भाषा वापरणं आवश्यक आहे का? हा समज गैरसमजामध्ये जर बघायला गेलं तर हाही गैरसमज. अवघड आणि अलंकारिक काय असतं? मी सुरुवातीपासून तुम्हाला जे बोलतोय, तुम्हाला ते काय वाटतंय? अलंकारिक वगैरे कुठे वाटत असेल का? की नॉर्मल वाटतं? नॉर्मल आहे. मला विचाराल तर. काहीच नाही. ना प्रिपरेशन आहे, काय मेहनत आहे. मेहनत आहे, मेहनत गोष्ट वेगळी. परंतु ही नेहमीची भाषा आहे, जी आपण, तुम्ही, आम्ही बोलतो. इथे तुम्हाला असंही नाहीये, की तुमच्या मित्रांमधली भाषा लिहायची. एक फरक आहे. दोन्ही गोष्टींमध्ये एक सुवर्णमध्य आहे. तुम्हाला अलंकारिक, अवघड, कवीसारखं लिहायचं असं नाही. तुम्ही ज्या प्रकारे जी-एसची उत्तरं लिहिता, तशीच लिहायची. फक्त इथे तुम्हाला लक्षात असू द्या, हा निबंध आहे. इथे तुमच्या संकल्पना सांगण्यापेक्षा त्याच्या विश्लेषणावरती जास्त भर असायला हवा. आणि तुमच्याकडे शब्दमर्यादा कमी आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक-एक शब्द लिहायलाही वेळ आहे. तिथे कसं आहे, तिथे तुम्हाला पानं भरायची जी-एसला. इथे फक्त पानं नाही भरायची. चांगल्या प्रकारे पानं भरायची. त्याच्यासाठी तुम्ही वेळ घेऊ शकता. आरामात लिहू शकता. मग आरामात लिहिल्यावरती मग उत्तर छानच येतं. परंतु अवघड भाषा पाहिजेच आहे का? असं नाही. तुम्हाला तुमची भाषा असायला हवी इतकंच मी सांगतो. फक्त त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या गोष्टी आवश्यक असायला पाहिजेत आणि सराव असेल, तर ती सुंदरता, ती काव्यमयता येतेच. सराव खूप महत्वाचा. हे पाहिलं आपण. दुसरा गैरसमज काय आहे, की निबंधात सरकारवर टीका करावी का? तर याच्यावरती आपण बोलूयात, की राइट काय असतं, लेफ्ट काय असतं. पहिल्या लेक्चरमध्ये या गोष्टीवरती आपण थोडंसं डिस्कशन करूया. तरी थोडक्यामध्ये सांगतो, की सरकारवरती टीका करावी. तुम्ही कोणी एखाद्या पक्षाचे प्रवक्ते आहेत. सरकारवर टीका करणं काय असतं? तुम्ही कोण आहात? ते उद्या होणारे प्रशासक आहात. सरकार कोणतं आहे? सरकारची जी धोरणं आहेत. भारतामध्ये आपण विचार करून धोरणं तयार करतो. त्या धोरणांना तुम्हाला सत्यात उतरवायचं आहे. बरोबर आहे. तिथे सरकारच्या धोरणांवरती तुम्ही बदल सुचवू शकता. परंतु टीका करणं हे तुमचं काम आहे का निबंधातून? नाही. याचा अर्थ असा नाही, की तुम्ही सरकारच्या चुकीच्या गोष्टी निदर्शनास आणू शकत नाही. नाही. ही गोष्ट वेगळी झाली. तुम्हाला एक समतोल दृष्टिकोन ठेवायचा आहे. याच्यामध्ये तुमचा जो निबंध आहे, त्या निबंधाच्या 80-85% भाग जी सरकारची पॉलिसी आहे. तुम्हाला भलेही लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जे आहे, त्याच्याविषयी थोडंसं आकर्षण असेल, तुम्हाला अ, डावी विचारसरणी आवडतही असेल, परंतु सरकारचा जो विचार आहे आणि समाजाच्या दृष्टीने नक्षल्यांच्या विरोधात जे काम सरकार करतंय, तुम्हाला त्या कामाविषयी, त्या धोरणाविषयी जर प्रश्न आला, तर तुम्ही त्या धोरणाचा पूर्णपणे विरोध करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बदल सुचवू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही मानवी हक्कांविषयी काही गोष्टी बोलू शकता. हरकत नाही. परंतु टीका करणं हे तुमचं काम नाही. ते एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याचं काम आहे, विरोधी पक्षाचं काम आहे. तुमचं काम आहे त्याचं विश्लेषण करणं, त्याच्या चांगल्या बाजू, वाईट बाजू सांगणं. परंतु जर सरकारच्या बाबतीत गोष्ट असेल, तर आपल्याला सरकारच्या बाजूने जास्त बोलावं लागेल.
कारण आपण एक प्रशासक म्हणून जातोय. तर ही गोष्ट लक्षात असू द्या. परंतु तेच आहे, की विधायक टीका करा. उगाच प्रवक्ता म्हणलाय, सरकार बीजेपीचं आहे, मी काँग्रेसचा आहे, असं लिहिणार. सरकार काँग्रेसचं आहे, मी बीजेपीचं नाही. त्याच्यामध्ये समतोल असायला हवा. आपण बोलूया त्याच्यावरती सविस्तर. इंग्रजी शब्द वापरावेत का? नाही, वापरू शकता. परंतु शक्यतो ट्राय करा. जे इंग्रजी शब्द आहेत, ते आपण कशामध्ये लिहितो? देवनागरीमध्ये लिहितो. जसं की आपण कशाला करतो? इंटरनेट असं लिहू शकता. तुम्हाला आंतरजाल काय असतं हे माहीत असेल तर बेस्टच आहे. परंतु इंटरनेट असं लिहू शकता. मराठीमध्ये इंग्रजी शब्द वापरा, परंतु देवनागरीत वापरा असं. काही कोटेशन्स असतात, की जे इंग्रजीमध्ये छान वाटतात, ते इंग्रजीमध्ये लिहा. इंग्रजी वापरलं तरी चालेल थोडंसं, पण त्याचा अतिरेक व्हायला नको. ते कोटेशन लिहा, परंतु त्याचा मराठीत अर्थ, अनुवाद द्यायला जमला, तर अनुवादही द्या. अशा छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता. पुढे निबंधात चित्र, आकृत्या, डायग्राम्स, फ्लोचार्ट टेक्निकली बघायला गेलं ना, तर नाही. निबंध आहे ना तो, शब्दांनी लिहायचा आहे, नाही काढू शकत. एखाद दुसरी मी बोलतोय चुकून छोटीशी डायग्राम जी जर डायग्राम तुम्ही काढली नाही, छोटीशी डायग्राम की ज्यानुसार तुमचं आकलन होणारच नाही. अशी जर सिच्युएशन असेल, टाळायचं असेल तर 100% टाळता येत असेल तर टाळा. पण नाहीच होत आहे, त्यावेळेस काय करा, की छोटीशी असेल ती चालेल. पण त्यात हे नका करू. थोडाही प्रयत्न नका करू तुम्ही, की सगळे डायग्राम्स हे जीएसचं उत्तर नाहीये. हा निबंध आहे. इथे शब्द महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर मी, माझ्या मते असं नाही का, या निबंधाची सुरुवात मी अशी करत आहे. मला असं वाटतं, की सरकारचा निर्णय असा आहे. मला असं वाटतं, की सरकारने असं करायला वाटतं. मला असं वाटतं, की सरकारचा ही भूमिका आहे, ती सरकारची ही भूमिका चुकते. हे असे जे स्वतःच्या बाबतीत जे असतात ना रेफरन्सेस, ते रेफरन्सेस निबंधामध्ये द्यायला नाही पाहिजे. कारण आपण एक परीक्षेसाठी निबंध देतोय, की ती परीक्षा खूप महत्त्वाची आहे देशासाठी. देश त्या परीक्षा करण्यासाठी ते प्रश्न निर्माण करतात. तुमच्यावरती खूप सारा खर्च होतोय थोडक्यात. तर त्याच्यामुळे हे तुमचं नाहीये. आता तुम्ही जे विचार मांडताय, एक प्रशासक, भावी प्रशासक म्हणून तुम्ही विचार मांडताय. तर त्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी टाळा. प्रथमपुरुषी स्वतःचे जे उल्लेख असतात ते टाळा. कारण तुम्ही विषयाविषयी जास्त बोला. स्वतःचे अनुभव देऊ शकता तुम्ही, परंतु त्याची पद्धत वेगळी. मला असं वाटतं या गोष्टीला महत्त्व नाहीये. असे उल्लेख शक्यतो टाळा. इथे विश्लेषण आणि मीपेक्षा आम्हीकडे जास्त थोडंसं भर द्या. इतक्या सगळ्या गोष्टी आल्या लक्षात. गैरसमज याच्यापेक्षा अजून होते एका किती परिच्छेद असायला पाहिजेत, कसे असायला पाहिजेत, काय करायला पाहिजे, काय नको पाहिजे. हे लेक्चर्समध्ये आपण प्रत्येक लेक्चर्समध्ये थोडं-थोडं बोलत जाऊ. परंतु सर्वसाधारणपणे हे काही जे आपले गैरसमज होते, समज होते त्यातले काही, काही गैरसमज होते. आता हे तर झालं. आता मुळात संपूर्ण निबंधाचा जो आपला पेपर असतो, त्याच्यासाठी आपल्याला काही स्टेप्स फॉलो करावं लागतात. पेपरच्या वेळेस सांगतोय, बरोबर आहे? त्या स्टेप्स काय? सुरुवातीला तुम्हाला विषयाची निवड करायची आहे, बरोबर आहे. त्याच्यासाठी वेळ घ्या. कोणता विषय, किती तुमच्याकडे डाटा आहे, किती लिहू शकता. वेळ घ्यायचा आहे. पहिली स्टेप आहे विषयाची निवड करायची. दुसरी स्टेप आपल्याला काय करायची आहे, की तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. हा विषय निवडला त्याचे थोडं समजेल. आपण अजूनही पेन हातात घेतलाय का? नाही. विषय समजून घेतो. आपण त्या एक्झामचं जे एन्व्हायर्नमेंट असतं त्याच्यासोबत एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. एकदा विषयाची निवड झाली, तो विषय समजून घेतला. त्याच्यानंतर सगळ्यात इसेन्शियल, याच्याशिवाय तुमचा निबंध होऊच शकत नाही, ते आहे विचार मंथन. ते रँडम थिंकिंग त्या विषयाच्या बाबतीत, त्याच्या पैलूंच्या बाबतीत, त्याचे वेगवेगळे पक्ष, प्रतिपक्ष काय बनू शकतात त्या बाबतीत. विचार मंथन सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे याच्यात. विचार मंथन झाल्यानंतर तुम्हाला निबंधाची एक थोडक्यात रूपरेषा. त्याच्यात खूप सारे मुद्दे निघणार आहेत. त्या रँडम थिंकिंगमध्ये. काही कामाचे असतील, काही कामाचे नसतील. परंतु एक स्ट्रक्चर बनवायचं, रूपरेषा बनवायची. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? संरचना माहिती असायला पाहिजेत. त्या संरचना तुम्ही वापरल्या, त्यात ते बसवलं. तुमची एक रूपरेषा थोडक्यात बनते, की इथे हे करणार आहे, ह्याच्यानंतर हे येणार आहे, याच्यानंतर हे येणार आहे. याच्यामध्ये रूपरेषा थोडक्यात असते. पूर्णपणे लिहायचं नाहीये. थोडक्यात. रूपरेषा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय? पहिली गोष्ट लिहायची प्रस्तावना. मी सांगितलं तसं एक रफ कच्ची प्रस्तावना लिहू शकता तुम्ही. प्रस्तावना विचार मंथनानंतर येणारी महत्वाची गोष्ट आहे. आता विचार मंथन कसं हे तुम्हालाच माहिती आहे. तुम्ही काय थॉट केलाय त्याच्यामागे, काय विचार केलाय. परीक्षकाला तुमची पहिली गोष्ट दिसणार आहे ती प्रस्तावना. प्रस्तावना उत्तम असायलाच हवी, याच्यात कोणतंही दुमत. त्याच्यानंतर तुम्ही ह्या जर 2 टास्क आहेत, विचार मंथन आणि रूपरेषा जर व्यवस्थित केली असेल,
सिनॉप्सिस केलं असेल, रँडम थिंकिंग व्यवस्थित केली असेल, तर तुमचा हा मुख्य भाग काहीच नाही. फक्त डाटा फिलिंग आहे. एवढंच आहे. कारण तुमचं सगळं ठरलेलं आहे. सगळं माहिती आहे तुम्हाला. फक्त ते शब्दांमध्ये मांडायचं आहे. हा भाग काहीच अडचणीचा नाही. याच्याही संरचना आहेत, त्याही आपल्या लेक्चर्समध्ये आहेत. या सर्व हे झाल्यानंतर 7वी जी स्टेप आहे, ती आहे निष्कर्ष लिहिणं. ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. कारण तुमचा शेवटचा शब्द वाचेपर्यंत जर परीक्षकाला खिळवून ठेवायचा आहे, तर आपला निष्कर्ष व्यवस्थित असायला हवा. अंत भला तसं भला. नाहीतर उगाच म्हणायला नको, की शेवटी येऊन काहीतरी घाण केली. असं व्हायला नको. शेवटी जिंकलेली मॅच हरायला नको. त्याच्यासाठी निष्कर्षाकडे लक्ष द्यावं लागेल. कसे करू शकतो? काय करू शकतो? भविष्यकालीन असायला हवं, विश्लेषणात्मक असायला हवं, धोरणात्मक असायला हवं. सगळ्या बाजूंचा विचार आपण करणार आहोत आपल्या लेक्चर्समध्ये. त्याच्यानंतर शेवटी तुम्हाला रिव्ह्यू करायचा आहे. व्याकरणाच्या खूप मिस्टेक्स अशा असेल, की जे आपण सुधारू शकतो. कुठे काना राहिलाय, कुठे एखादी वेलांटी राहिली आहे, जी आपण टाकू शकते, ते ॲड करणं झालं. एखाद्या वाक्याला अंडरलाईन करणं झालं. काय तुम्ही थोडीशी सुंदरता त्याच्यामध्ये ॲड करू शकतो का? ते बघणं. डायग्राम्स काढणं ही लक्षात असू द्या. सुंदरता म्हणजे डायग्राम्स नसतं. रेखीव, थोडं सुबक बनवणं. या सगळ्या गोष्टी करू शकतो. एकूण या 8 स्टेप्स लक्षात असू द्या. याच्यामध्येच तुम्हाला कोणताही निबंध लिहायचा. माझ्याकडून शिकून लिहा, नाहीतर तुमच्या मनाने लिहू शकता. या ज्या 8 स्टेप्स आहेत, याच्याद्वारेच तुम्हाला निबंध लिहायचा. तर आपलं आजचं जे ओरिएंटेशन ओरिएंटेशन अभिमुखता जे सत्र होतं, ते एकंदरीत या बाबतीत होतं, की आपल्याला करायचंय काय? आपण सुरुवात कुठून करणार आहोत आणि आपल्याला शेवट कुठे करायची? ही निबंधाची फॅक्टरी राहणार आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं. कारण आपण एक कला म्हणून याच्याकडे बघतो, एक स्किल आणि ती स्किल तुम्ही सगळे लेक्चर्स जरी केले, तुम्ही सगळ्या नोट्स जरी व्यवस्थित अभ्यासल्या, सराव नसेल तर व्यर्थ आहे. परत एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही उगाच पुन्हा बोलू शकता असं की काही उपयोग झाला नाही. होणारच नाही. सराव नसेल तर न केल्यासारखंच आहे. त्याच्यामुळे या निबंधाच्या फॅक्टरीमध्ये जर तुम्ही शिकलात एखादी गोष्ट बनवायला, तो निबंध, तो साचा, ती प्रस्तावना, तो समारोप, तुम्हाला फक्त आता सराव करायचा आहे त्याचा आणि मग तुम्ही मोकळे आहेत. तुमच्या रँकमध्ये आणि तुमच्यामध्ये तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. आणि मुळात मी कोण आहे हे सांगायचंच राहिलं. मी प्रशिक राजेंद्र अक्षय. मी पेशाने वकील आहे. वकील असण्यासोबतच मी लॉचं शिक्षण घेतलेलं आहे. पुण्यात आय-एल-एस लॉ कॉलेज नावाचं एक नामांकित महाविद्यालय आहे. तिथून मी कायद्याचं शिक्षण घेतलं. मी पुणे, औरंगाबादचं, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरचं जे हायकोर्टचं बेंच आहे, तिथे प्रॅक्टिस करतो. म्हणजे मी पेशाने वकील आहे थोडक्यात. परंतु काय, की ती साहित्याची जी आवड आहे, भाषेची जी आवड आहे, त्यामुळे मी इथे आहे. त्याच्यामुळेच हा संपूर्ण प्रपंच आणि हा बॅचही त्याच मार्फत आलेला आहे. मराठी साहित्याची आपली एक बॅच आहे. त्यानुसार मग म्हटलं, की निबंध याच्यामध्ये आपण भर घालू शकतो. शिकवायला आवडतं आणि मुळात मी स्वतःही अ, मुक्त विद्यापीठामधून मला आवडतं. या भाषेवरती माझं प्रेम आहे. मग मराठी साहित्य आणि समाजशास्त्र या विषयामध्ये मग मी पुन्हा बी-ए, डबल बी-ए केलं. इथे माझं बी-एल-एल-बी अर्थात लॉचं शिक्षण झालेलं आहे. मास्टर्स पण सुरू आहे. बऱ्याचशा गोष्टी सुरू आहेत. ह्या माझ्या विषयी. परंतु मी या भाषेवरती प्रेम करणारा माणूस आहे. साहित्यावरती प्रेम करणारा माणूस आहे. इतकंच आहे. माझं थोडक्यामध्ये डिस्क्रिप्शन हे बाकीच्या गोष्टी सोडून द्या, माझ्या वैयक्तिक जीवनाच्या बाबतीत. परंतु बेसिक गोष्ट आहे, की मी या भाषेवरती प्रेम करतो. त्याच्यामुळे या भाषेत भर घालायला, या भाषेविषयी बोलायला आणि लिहायला आणि थोडक्यात नेहमीची माझं एकच मत राहतं, की बंधनात राहणं मला आवडत नाही. निबंध असायला हवं माणसाचं जीवन आणि त्याच उद्देशाने मग म्हटलं, की निबंध आपण शिकवायला हवं आणि मराठीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा नाही. ते हक्काचं व्यासपीठ नाहीये, तो विचारमंच नाहीये आणि तो विचारमंच असला जरी तो इतका कुमकुवत आहे. लोकं इतकं खराब शिकवतात. त्यांच्याविषयी आपली टीका-टिप्पणी नाहीये. तो नंतरचा भाग झाला. परंतु निबंध हा विषय नाहीये. ही एक कला आहे. इतकंच मला तुम्हाला सांगायचं होतं. बाकी तुमचा निर्णय क्लासेसच्या बाबतीत जो काही असेल, तुमच्याकडे काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, ते आपल्याला कळवा. परंतु मुळात खूप महत्त्वाची एकच गोष्ट सांगतो, की ही एक कला आहे. हे एक शास्त्र आहे. त्या शास्त्राला आपल्याला व्यवस्थित विचार करूनच अभ्यासावं लागेल. सुरुवातीपासून शेवटापर्यंत. त्याच्यामुळे आपण तेच आहे, सुरुवातीला आपण रँडम थिंकिंग करण्याचा प्रयत्न करूयात. विचार मंथन कुठलाही विषय येऊ द्या, त्याला फोडायचं कसं हे बघूयात. ते पाहिल्यानंतर मग आपल्याला ते पाहण्याच्या आधी आपल्याला निबंधाचा इतिहास इथपासून सुरुवात करूयात आपण. आपण मग त्याच्यानंतर रँडम थिंकिंग कसं करायचं ते पाहूयात. 1-2 लेक्चर त्याच्यावरती टाकूयात. त्याच्यानंतर प्रस्तावनेवरती एक लेक्चर घेऊयात. संरचनेवरती एक लेक्चर घेऊयात. समारोपावरती एक लेक्चर घेऊयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे मधले जे पॅसेजेस आहेत ते एकमेकांना जोडण्यासाठी हे आपण कनेक्टर्स कसे वापरू शकतात त्याच्यावरतीही एखादं लेक्चर घेऊया. थोडक्यात 6 लेक्चर आणि ओरिएंटेशन एक बघितलं 7 लेक्चर
आणि आपल्या ज्या नोट्स आहेत आणि तुमचा जो सराव आहे, हा या विषयासाठी तुमच्या 250 मार्क्ससाठी आणि तुमच्या यशाचा जो मार्ग आहे, तो पूर्णपणे खुला करणार आहे. तो पूर्णपणे मोकळा करणार आहे. हा विश्वास देतो तुम्हाला मी. लक्षात असू द्या, आपण एक वन स्टॉप सोल्युशन घेऊन आलेलो आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विश्वास. कारण आम्हाला तो अनुभव आहे. तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, तुम्हाला आमचं सारथ्य करायचं. बस नाही, आम्हाला तुमचं सारथ्य करू द्या. तुमच्याकडून इतकीच अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही ती संधी आम्हाला द्या. आम्ही तुमचं सारथ्य करूयात आणि मग तुम्ही अर्जुनाप्रमाणे या युद्धामध्ये, या रणांगणामध्ये यशस्वी होताल. आणि तेच आहे, की कोणताही कर्ण राहणार नाही. या रणांगणामध्ये जर त्याला योग्य सारथ्य असेल, या भूमिका घेऊन आम्ही आलेलो आहोत. पुन्हा कधीतरी आमच्या भूमिकांविषयी आम्ही काय करू पाहते त्याच्याविषयी बोलूयात. चला बाकीचा पसारा राहू द्या. परंतु तुम्हाला कोणतीही अडचण असेल, काहीही इश्यूज असतील, काहीही बोलायचं असेल, काही सांगायचं असेल, काही करेक्शन्स असतील, आमच्या टीमला रीच आउट करा. डिस्क्रिप्शनमध्ये सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स, नंबर, वेबसाईट सगळ्या गोष्टी आहेत. सराव करा. जर तुमचा निर्णय झाला असेल तर तुमचं स्वागत आणि जर तुमचा निर्णय नसेल झाला तरी तरी काही हरकत नाही आहे. आपण पुन्हा भेटूयात. आपण काहीतरी वेगळं तुमचं सेशन घेऊन येऊ शकतो का याच्याविषयी बोलूयात. तुमच्या तरीही काही अडचणी असतील तरीही आम्हाला कळवा. चालेल? आणि मग जर तुम्ही ठरलंच असेल, की आता आपण निबंधाचा या प्रवासामध्ये, या शब्दांच्या प्रवासामध्ये सुरू करूयात निबंध लिहायला, निबंधाविषयी बोलायला, विचार करायला, निबंध अनुभवायला, तर भेटूयात मग आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.